दशानेम समाजाची मिशन साधना, दशानेम समाजाची मिशन साधना, संधी मिळेल भव्य भवितव्य करण्या, संधी मिळेल उज्ज्वल भवितव्य करण्या, दशानेम समाजाची मिशन साधना, दशानेम समाजाची मिशन साधना. गंगामाता मंदिर कोल्हापूरचे, गंगामाता मंदिर कोल्हापूरचे, राधा कृष्ण मंदिर दापोली पुण्याचे, राधा कृष्ण मंदिर दापोली पुण्याचे, महाडला सुंदर शोभते हवेली, महाडला सुंदर शोभते हवेली, खेडच्या मंदिरी वाजवी मुरली, खेडच्या मंदिरी कृष्ण वाजवी मुरली, झालं जिथे तिथेच घ्या पवित्र दर्शना, झालं जिथे तिथेच घ्या पवित्र दर्शना, दशानेम समाजाची मिशन साधना, दशानेम समाजाची मिशन साधना, संधी मिळेल उज्ज्वल भवितव्य करण्या, संधी मिळेल उज्ज्वल भवितव्य करण्या, दशानेम समाजाची मिशन साधना, दशानेम समाजाची मिशन साधना. समाज शिंप्यातील हे माणिक मोती, समाज शिंप्यातील हे माणिक मोती, भावी जीवनात तुम्हा मार्ग लावीती, भावी जीवनात तुम्हा मार्ग लावीती, जया योग्य जीवन मिळेल हो गती, जया योग्य जीवन मिळेल हो गती, आम्ही तुम्ही सगळे साधाल प्रगती, आणि तुम्ही
ओव्हर टू यू मधुराजी. मधुराजी. हा बोला. ओव्हर टू यू. जय श्री कृष्ण. डायमंड बिहाइंड द कर्टन च्या आजच्या 9व्या भागामध्ये मी मधुरा शेठ आपलं स्वागत करते. आपले आजचे डायमंड आहेत पेस्कॉन टेक्नोसिसचे MD परागभाई शेठ, मुंबईतल्या दादर इथल्या प्रमोदभाई शेठ यांचे ते सुपुत्र. परागभाईंनी इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग ही पदवी संपादित केली आहे. तसंच इंडस्ट्रियल ऑटोमेशन आणि रोबोटिक्स मध्ये मास्टर्स केलंय. त्याचप्रमाणे बिझनेस मॅनेजमेंट मध्ये डिप्लोमा पूर्ण केलाय आणि त्यानंतर मार्केटिंग मॅनेजमेंट मध्ये मास्टर्स डिग्री मिळवली आहे. त्यांच्याबद्दलची अधिक माहिती आपल्याला आजच्या कार्यक्रमात पुढे मिळेलच. परागभाईंना बोलतं करणार आहेत डोंबिवलीचे नितीन जगन्नाथ शेठ. नितीन भाई आन्सर कम्प्युटर इंजिनिअरिंगचे MD आहेत. कम्प्युटर्स, सेल्स आणि सर्व्हिसेस या क्षेत्रात त्यांचा सुमारे 25 वर्षांचा अनुभव आहे. इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मधला त्यांनी डिप्लोमा पूर्ण केलाय. 2007 साली त्यांना लॉर्ड ऑफ PC या अवॉर्डने भारतातल्या उत्कृष्ट PC साठी सन्मानित करण्यात आलंय. त्याचप्रमाणे 2011 साली मोस्ट इनोव्हेटिव्ह मार्केटिंग अक्रॉस इंडिया पॅसिफिक यासाठी त्यांना इंटेल अवॉर्डने गौरवण्यात आलंय. आतापर्यंत त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील एकूण 21 पुरस्कार मिळालेले आहेत. आपल्या या कार्यक्रमाची तांत्रिक बाजू ते सांभाळतात हे आपल्या सर्वांना माहिती आहेच. आता आपण आजच्या कार्यक्रमातल्या डायमंड परागभाई शेठ आणि मुलाखतकार नितीन भाई यांची थोडक्यात ओळख करून घेतली. आता मी सूत्र नितीन भाईंकडे देते. नितीन भाई. धन्यवाद मधुराजी. नमस्कार परागभाई आणि सर्व जे काही उपस्थित आहेत त्या सगळ्यांना माझा नमस्कार. कारण आजची मुलाखत खास एवढ्यासाठी आहे की अतिशय वेगळं क्षेत्र टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये आजचे डायमंड जे पराग शेठ जे आहेत तर ते काम करतात. म्हणजे सध्या असं म्हटलं जातं की पॅन्डेमिक जर 25 वर्षापूर्वी आलं असतं तर जास्ती जड गेलं असतं. आता आपण बघतो फायनान्शियल इन्स्टिट्यूट असतील किंवा अनेक गोष्टी विनाशाळाच चालू आहेत ओनली बिकॉज ऑफ अ टेक्नॉलॉजी. तर त्या क्षेत्रामध्ये विविध प्रकारे काम करतायत परागभाई. आज त्यांच्याकडनं त्यांचा प्रवास आपण समजून घेऊया. परागभाई, मला सगळ्यात पहिले प्रश्न विचारायचा आहे की तुमचं शिक्षणाविषयी म्हणजे कशी सुरुवात झाली ओव्हरऑल आणि तुमच्या शिक्षणाविषयी तुम्ही जर काही सांगू शकला. परागभाई. हॅलो, माझा आवाज येतोय? हा परागभाई येतोय. येस, नमस्कार. भाई तुमचा आवाज नाही येते. आवाज नाही येत. आम्ही काम करतो. परागभाई आवाज नाही येते. हॅलो. हा आता येतोय. आवाज हा येतोय, आवाज येतोय. येस. तर माझे शैक्षणिक गुरु डॉक्टर JB जोशी आणि आध्यात्मिक श्री संजय भाटिया त्यांना वंदन करतो. आणि आपण इंटरव्ह्यू सुरुवात करूया. तुम्ही विचारलं काय की शैक्षणिक बॅकग्राऊंड अगदी थोडक्यात सांगतो. माझं शालेय शिक्षण बालमोहन मध्ये झालं आणि शाळेत असताना पण मी अगदीच अभ्यासू होतो बऱ्यापैकी.
मला दोन्ही स्कॉलरशिप मिळाल्या, BTS, MTS, यंग सायंटिस्ट. नॅशनल टॅलेंट सर्च मध्ये पण माझा रँक आला होता. आणि 10वी नंतर मी गुरु नानक खालसा कॉलेजमध्ये 11वी-12वी केलं. त्यामध्ये मी इलेक्ट्रॉनिक्सचा विषय घेतला होता. तोपर्यंत मला इलेक्ट्रॉनिक्स बद्दल काही माहिती नव्हती. 12वीत मला चांगले मार्क मिळाले. विवेकानंद मध्ये मी इन्स्ट्रुमेंटेशन विषय घेतला. आणि म्हणजे अगदी पहिल्या दुसऱ्या दिवशी शिक्षकांनीच मला विचारलं की काय रे, तुला बरे मार्क असताना पण तू इन्स्ट्रुमेंटेशन कसं काय घेतलंस? कम्प्युटर सायन्स किंवा IT ला काय मिळाली नाही का ऍडमिशन? म्हणजे इन्स्ट्रुमेंटेशनच्या शिक्षकांना सुद्धा असं अपेक्षित नव्हतं की मुलांनी फर्स्ट चॉईसनी इन्स्ट्रुमेंटेशन हा विषय निवडावा. नंतर मला IITच्या सिलेक्शन मध्ये पण 2600च्या आसपास रँक आला होता, पण मला योग्य ती ब्रँच मिळाली नाही. त्यामुळे मी IIT मध्ये नाही गेलो. आणि पण मी सुरुवातीपासूनच इन्स्ट्रुमेंटेशन या विषयामध्ये फार कॉन्फिडंट होतो. आणि म्हणजे आजच्याही त्यांचा संपर्क हे जनरेशनला मला हे सांगायला आवडेल की हे शिका आणि मग त्याच्यानंतर जे योग्य काम आहे ते सिलेक्ट करा. तर कॉलेजमधला एखादा अनुभव सांगायचा तर म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये क्विझेस व्हायचे वेगळी. तर कम्प्युटर सायन्सचे जे क्विझेस होते त्याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंटेशनला बसण्याची परवानगी दिली नाही. तर मी जाऊन मग त्या शिक्षकांशी HOD भेटलो, त्यांच्याकडनं परमिशन घेतली. आणि सेकंड इयर मध्ये कॉलेजमधला एकमेव विद्यार्थी होतो म्हणजे सगळ्या कॉलेजमधल्या प्रत्येक क्विज मध्ये मी सिलेक्ट झालो होतो. म्हणजे पहिला नंबर आला होता. सॉफ्टवेअर क्विज, लॉजिक क्विज, IT क्विज, कोडिंग क्विज. त्यासाठी जिद्दीने किंवा हट्टाने म्हणा प्रोग्रामिंग शिकलो, जे खरं इन्स्ट्रुमेंटेशन मधले माझा विषय नसताना त्या क्षेत्राकडे थोडी माहिती झाली. इव्हन म्हणजे कॉलेजला रिप्रेझेंट करून आम्ही वेस्टर्न रिजन मध्ये नॅशनल सेंटर फॉर सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी मध्ये सेकंड रँक आला होता माझा. नंतर थर्ड इयर मध्ये असताना मी डिप्लोमा केलं बिझनेस मॅनेजमेंट मध्ये, कारण की माझ्या लक्षात आलं की थोडंसं नॉन टेक्निकल पण इन्फॉर्मेशन असली पाहिजे. तेव्हा थोडंसं वाटलं, पण MBA करायचं नव्हतं असं मला कॉलेजमध्ये असताना वाटत होतं. इन्स्ट्रुमेंटेशन काय वेगळं आहे, म्हणजे काय फरक आहे इन्स्ट्रुमेंटेशन म्हणजे? इन्स्ट्रुमेंटेशन हे काय म्हणजे आता पहिल्यांदी इट इज काय म्हणतो ब्रांच ऑफ इंजिनिअरिंग विच इज डिलिंग विथ सेन्सिंग, कंट्रोल, मॉनिटरिंग टू काय कॉम्बिनेशन ऑफ सेन्सर्स, इलेक्ट्रोमेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक, सॉफ्टवेअर. त्यामुळे त्याच्यात सगळ्याचं कॉम्बिनेशन येतं. म्हणजे सेन्सिंग म्हटलं की बेसिकली सेन्सर्स फील्ड, मॉनिटरिंग किंवा डेटा ॲक्विजिशन फील्ड, आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि सॉफ्टवेअर हे दोन्ही किंवा तिन्हीचं कॉम्बिनेशन येतं. आणि त्यामुळे मला ते जास्त अट्रॅक्टिव्ह वाटलं. इलेक्ट्रोमेकॅनिकल म्हणजे प्रत्येक मोटर नुसती एखादा मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल इंजिनियर बनवेल, पण प्रत्येक वेळी त्यांचं असं भांडण असतं की मोटर हा इलेक्ट्रिकल सब्जेक्ट आहे आणि इलेक्ट्रिकल वाल्यांचं म्हणणं असतं की मोटर हा मेकॅनिकल सब्जेक्ट आहे. तर असं असण्यापेक्षा इन्स्ट्रुमेंटेशन इज मोर ऑफ एन अम्ब्रेला. तो म्हणजे त्या फील्डमध्ये जास्त सर्वसमावेशक आहे. म्हणजे मेजरमेंट कंट्रोल, डेटा लॉगिंग, प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोल, SCADA, DCS, प्लांट कंट्रोल, मशीन कंट्रोल, ऑटोमेशन, रोबोटिक्स, असे अनेक म्हणजे सुपरविजन अँड अलार्म मॉनिटरिंग, क्वालिटी कंट्रोल, हे सगळे त्याचे ब्रांचेस किंवा काय म्हणतात सेक्शन्स आहेत. किंवा त्याचे ऍप्लिकेशन्स बघायला गेलात तर एम्बेडेड सिस्टम्स, बायोमेडिकल इन्स्ट्रुमेंटेशन, न्यूक्लिअर इन्स्ट्रुमेंटेशन, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, मेडिकल फील्डमध्ये सुद्धा नुसते रोबोट्स किंवा पॅथॉलॉजीचे इन्स्ट्रुमेंट्स, ऑइल अँड गॅस हे त्याचं खूप मोठं ऍप्लिकेशन एरिया आहे. एरोस्पेस मध्ये प्रत्येक विमानात काही हजार सेन्सर्स लागलेले असतात. किंवा बाकी प्लांट मशिनरी, स्टँडअलोन प्लांट्स, मॅन्युफॅक्चरिंग प्लांट, CNC मशीन्स, मटेरियल हँडलिंग मध्ये सुद्धा बरंच इन्स्ट्रुमेंटेशन लागतं. होम अँड बिल्डिंग कंट्रोल किंवा साध्या कुठल्याही प्लांटमध्ये ऑक्झिलरी प्लांट्स म्हणजे की फायर अलार्म सिस्टीम किंवा कॉम्प्रेस नॅचरल गॅस, किंवा केमिकल प्लांटमध्ये विचार कराल तर एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट मध्ये सुद्धा कंट्रोल सिस्टीम असते. मग त्यातल्या टँकची लेवल, इनलेट आउटलेट कंट्रोल्स, टायमिंग्स, हे सगळं, ऍक्सेस कंट्रोल, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग खूप फील्ड आहे. किंवा आजकाल सगळेजण पुढे जातात की रिमोट कंट्रोल किंवा सेल्फ कंट्रोलेबल डिव्हाइसेस, हे सगळं इन्स्ट्रुमेंटेशनचे ब्रांचेस किंवा ऍप्लिकेशन्स आहेत. खूपच वास्ट सब्जेक्ट आहे इन्स्ट्रुमेंटेशन. एक शब्द जरी असला तरी अतिशय वास्ट सब्जेक्ट आहे, कारण बाकी जे काही इलेक्ट्रॉनिक्स म्हणा, कम्प्युटर म्हणा, सगळं त्याच्यामध्ये येतच. त्या सगळ्याचं थोडंफार तुम्हाला ज्ञान असायलाच लागतं इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये.
येस. बरं आपण म्हणजे शिक्षण झाल्यानंतर थोडे दिवस जी नोकरी केली तर त्या जॉब एक्सपिरियन्स विषयी काही सांगा. हो, म्हणजे इंजिनिअरिंगच्या फायनल इयरला असताना मी ठरवलं होतं खरं तर MS करायचं होतं मला बायोमेडिकल इंजिनिअरिंगमध्ये, आणि त्यासाठी मला ऍडमिशनही मिळाली होती, पण माझा विजा होऊ नाही शकला. पण कॅम्पस थ्रू मला LNT मध्ये जॉब मिळाला होता. आणि म्हणजे असं तेव्हा इतकं ठरवलं नव्हतं. सोमवारी पेपर संपला, मंगळवारी LNT मधून फोन आला की अरे फायनल इंटरव्ह्यू साठी येणार का, आणि त्यांनी गुरुवारी इंटरव्ह्यू घेऊन सांगितलं की आता पुढच्या सोमवारी जॉईन कर. अक्षरशः 4 दिवसात जॉईन करायला सांगितलं, पण त्यांनी मला लोकेशन दिलं होतं सुरत. म्हणजे सुरुवातीला मला थोडंसं वाटलं अरे मुंबई सोडून जायचं, पण घरी आल्यावर आई बाबांनी सांगितलं अरे चान्स मिळतोय तर का नाही जाऊ, म्हणजे ट्राय कर, नवीन बघायला मिळेल, नवीन शिकायला मिळेल. तर मी LNT मध्ये जॉईन झालो. तिथे 2 महिने छान ट्रेनिंग झालं. त्यानंतर जेव्हा जॉबला किंवा कामाला सुरुवात झाली तेव्हा इट वॉज इन MFI मॅन्युफॅक्चरिंग यार्ड फॅसिलिटी, जिथे ONGCचं ऑफशोअर प्लॅटफॉर्म बनत होता. म्हणजे तो LNT साठी 500-550 करोडचा प्रोजेक्ट होता, पण तो मेनली पूर्ण म्हणजे जी ऑफशोअर ऑइल रिग असते तिथे राहण्याची सोय, पंपिंगची सोय आणि बाकी सगळं मेकॅनिझम हे सगळंच्या सगळं इथे बनवून घेऊन जाऊन ते तिथे इन्स्टॉल करतात समुद्राच्या आतमध्ये. तर त्यामध्ये पण इन्स्ट्रुमेंटेशनचा पार्ट होता तो बऱ्यापैकी सिमेंट्स किंवा बाकी सगळ्या कंपनीजना आउटसोर्स केला होता LNTने, कारण LNTचं कोर फील्ड नसल्यामुळे. तिथे माझं काम फक्त कोऑर्डिनेशन, वेंडर सिलेक्शन किंवा क्वालिटी चेकिंग, कॅलिब्रेशन, ऍक्सेप्टन्स, स्टोअर्स वगैरे अशा टाईपचं होतं. ते मला पहिले एक 8-15 दिवसात कळलं, आणि मी बॉसला म्हणालो की अरे हे काय आपलं टेक्निकल काम नाही, तू तर 10 वर्ष हे काम करतोस. तर बॉसशी एवढे ओपनली बोलल्यानंतर तो म्हणला अरे हो खरं आहे, मलाही हे पटतंय, मला 10 वर्ष झाली खरी, पण हे खरं इन्स्ट्रुमेंटेशनचं काम नाही, तुला लवकर कळलं हे पण फार छान आहे. तर तू कुठल्या तरी इन्स्ट्रुमेंटेशन कंपनीमध्ये का नाही जात. मी म्हटलं मला कुठली माहिती नाहीये, मला जॉब मिळाला पहिला म्हणून मी घेतलाय. तर तो म्हणला नाही असं कर, माझा एक मित्र हनीवेल मध्ये आहे आणि बहुतेक त्यांच्याकडे रिक्रुटमेंट ड्राईव्ह चालू आहे, तर मी त्याला फोन करतो. म्हणजे माझ्या LNT मधल्या बॉसनीच हनीवेल मधल्या त्याच्या मित्राला फोन केला की तिथे कधी रिक्रुटमेंट ड्राईव्ह आहे. तर फॉर्च्युनेटली तो म्हणला अरे उद्याच आहे, आमचं वर्षातून एकदाच प्लेसमेंट असतं आणि उद्याच आहे ते. म्हणजे एवढं लकी की मी त्या दिवशीची रात्रीची गाडी पकडून सुरतहून पुण्याला आलो, तिथे सिलेक्ट झालो. त्यांनी लगेच मला 2 आठवड्यात जॉईन करायला सांगितलं. जॉईन केल्यानंतर त्यांचं काहीतरी प्लॅन प्रमाणे ट्रेनिंग चालू होतं. तर मला इंडक्शन ट्रेनिंग पण स्किप करून त्यांनी डायरेक्ट कोणतरी ऑस्ट्रेलियन एक ट्रेनर आला होता EST फायर अलार्म सिस्टीमच्या ट्रेनिंग संदर्भात. तर त्यांनी 5 दिवस ट्रेनिंग झाल्यानंतर टेस्ट झाली, आणि त्या टेस्टमध्ये मला काहीतरी 40 आउट ऑफ 40 मार्क वगैरे मिळाले. म्हणजे तो पण आश्चर्यचकित झाला. तो म्हणला अरे मी वर्षाला 20-22 ट्रेनिंग घेतो, पण फार क्वचित मिळतात कोणाला तरी बेसिकली. पण आणि तो म्हणाला कसं चाललंय ट्रेनिंग. शुक्रवार संध्याकाळ होती, 5वा दिवस ट्रेनिंगचा संपत होता. माझा तर पहिला आठवडा म्हणजे माझा तर कंपनीतला 5वा दिवस होता. बाकीचे लोक कदाचित ते आणखी 2-4-6 महिने कंपनीत होते. पण त्या ट्रेनरनी सांगितलं नाही, या मुलाचा तर परफॉर्मन्स खूपच चांगला आहे, ट्रेनिंग छान झालं. HOD खुश झाला. मला म्हणाला की व्हेरी गुड, तुझ्याकडे पासपोर्ट आहे का, एक इंटरनॅशनल ऑपॉर्च्युनिटी आहे, तू सोमवारी घेऊन मला भेट. तर मला माहिती नव्हतं की मी कोणत्या डिपार्टमेंटला जॉईन करणार आहे. त्यांनी सोमवारी सकाळी बोलवलं, मला सांगितलं की ऑपॉर्च्युनिटी इंटरनॅशनल ऑपॉर्च्युनिटी आहे, तुला फॉरेनला जावं लागेल, आणि लोकेशन माझं बांगलादेश, पण आता मिळालंय तर जाऊया. तर 2-3 दिवसात विजा करून आम्ही ऍक्च्युली 5व्या दिवशी ढाक्यामध्ये गेलो. क्लबमध्ये फायर अलार्म पॅनल वर्किंग चाललं होतं. प्रोजेक्ट 4 महिने अडकलाय, खूप टेक्निकल प्रॉब्लेम्स आहेत. पॅनल कुठे, तर मला हे काय शेजारी. म्हणजे इतकं ऑब्विस गोष्टही मला माहिती नव्हती, आणि मला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पाठवलं होतं. पण इट वॉज अ चॅलेंज. म्हणजे मी तो चॅलेंज म्हणून घेऊन त्यानंतर पूर्ण डेटा, साधारणपणे प्रोजेक्टची फाईल 400-600 पानाची ड्रॉइंग्स, डिटेल्स, डेटा शीट्स वाचून 4थ्या-5व्या दिवसात तो प्रॉब्लेम सोडवला. त्यामुळे माझं कंपनीमध्ये फार कौतुक झालं. त्यानंतर मी बांगलादेशचा प्रोजेक्ट पूर्ण करून आलो. मग नंतर अबुधाबीला गेलो होतो, तिथेही फार शिकायला मिळालं. अबुधाबी पण बऱ्यापैकी 5 वाजता की 5:30 वाजता ऑफिस बंद, म्हणजे पूर्ण बंद होतं.
पूर्ण बंद म्हणजे त्यांचे लाईटही जातात ऑफिसमधले ऑटोमॅटिकली. तर हे एक काटेकोरपणे अशा काही गोष्टी परदेशात गेल्यामुळे शिकायला मिळाल्या, तेव्हा मजा आली. पण नंतर हनीवेल मध्ये असताना थोडा जॉब रिपिटेटिव्ह वाटायला लागला, किंवा कामाचं स्वरूप पण फिक्स होतं. कारण आम्ही म्हणजे हनीवेल बिल्डिंग कंट्रोल्स डिपार्टमेंट मध्ये होतो, होम अँड बिल्डिंग कंट्रोल्स. तर हनीवेल USA ला आम्ही इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत होतो, म्हणजे ॲज अ डिपार्टमेंट. आता तिथे एक प्रोजेक्ट होता ज्याचं आमच्या डिपार्टमेंटनी एस्टिमेशन दिलं होतं 450 तास मॅन आवर्स लागतील त्या प्रोजेक्टसाठी. आणि आम्ही 4 जण ठेवू, 2 आठवडे, 2.5 आठवडे वगैरे असं त्यांचा पूर्ण टाइम चार्ट वगैरे होता. तर मला प्रोजेक्ट समजल्यानंतर मला हे लक्षात आलं की हे खूप ऑटोमेट करता येण्यासारखं. हे लोक मॅन्युअली कामं करतायत. तर त्यातलं काही एक्सेल मधला डेटा कुठून उचलायचा, ड्रॉइंग मध्ये कुठे ऍक्सेस करायचा, असं मी एक बॅकएंडला प्रोग्राम केला. आणि एक 4-5 दिवस प्रोग्रामिंग करून मी तो पूर्ण प्रोजेक्ट 40 तासात संपवला. म्हणजे 450 तासाचा प्रोजेक्ट होता. तो संपवल्यामुळे म्हणजे खरं तर मी खुश झालो, किंवा काय म्हणता अभिमान वाटला. पण बॉसला सांगितल्यावर तो म्हणला, अरे नको, हे कस्टमरला कळवू नकोस, तू पाहिजे तर 200 तास टाइमपास कर, कारण आपल्याला बिल करायचं तेवढं. तेव्हा मला ते अगदी मनाला पटलं नाही, किंवा एथिकली असं वाटलं, अरे आपण कुठे काम करतो, किंवा क्रिएटिव्हिटीला वाव देण्याऐवजी ते म्हणतात नाही तू वेळ घालव वगैरे. तर ते मला तेव्हा ठरवलं की नाही, आता जॉब सोडूया, आपण काहीतरी स्वतःचं करूया ज्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटीचा आनंद मिळेल. तर तेव्हाच ठरवलं जॉब सोडायचा. आणि मग 1-2 महिन्यात मी जॉब सोडून दिला. जे हातातले प्रोजेक्ट होते ते पूर्ण करून जॉब सोडून दिला. पण भाई, हनीवेल सारखी एवढी मोठी MNC कंपनी, जे इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये खूप नाव आहे, जे तुम्हाला आवडीचं क्षेत्र होतं, ते सोडून बिझनेस मध्ये येणं, ते सुद्धा अतिशय वेगळ्या क्षेत्रात, ज्याचं कुठचंही बॅकग्राऊंड नाही, तर चॅलेंजिंगच होतं. तर ते कसा तो डिसिजन घेतलात? आणि मला असं समजलं की तुम्ही त्याच वेळी MBA पण केलं, तर त्याचा तुम्हाला कितपत फायदा झाला तुमचं या व्यवसायामध्ये? हॅलो, आवाज येतोय का? हा, येतोय. तर मी जॉब सोडून मुंबईला आलो होतो, आणि तेव्हा MBA चे मी कॅट दिली होती त्या वर्षी. पण कॅटची माझं 99.5 वगैरे पर्सेंटाईल आलं होतं. म्हणजे मला ऍडमिशन मिळू शकली असती, पण तो पेपर फुटला होता आणि ती री एक्झाम होती. त्या री एक्झामला काहीतरी वेळ त्यांनी अपुरा दिला होता, तर त्या काहीतरी गडबड झाली होती. त्यामुळे मी कॅट मध्ये सिलेक्ट झालो नव्हतो. पण माझा मित्र म्हणाला, अरे CET फॉर्म माझ्यासाठी आणायचा, तर तू तुझा, कारण तो बाहेर गावी होता त्यावेळेला, माझा एक खास मित्र. तर त्याचा फॉर्म आणायला गेलो, म्हणून मी माझा फॉर्म घेतला, परीक्षा दिली. CET मध्ये माझा 42वा रँक आला ऑल ओव्हर महाराष्ट्र. आता सिडनेम सारखं कॉलेज मिळतंय म्हणून मी MBA करायचा तेव्हा निर्णय घेतला. खरं म्हणजे मला तेव्हा मनापासून अगदी शेवटच्या दिवसापर्यंत घेऊ की नको असं, म्हणजे ऍडमिशन मिळाली म्हणून घेतोय असं अगदी वाटत होतं. पण नंतर, आणि इव्हन जॉब सोडतानाही बऱ्याच लोकांनी सांगितलं की अरे हनीवेल खरंच मोठी कंपनी आहे, आणि बिझनेसमध्ये आणखीन 10 गोष्टी कराव्या लागतात. जॉबमध्ये बरोबर 4 तारखेला पगार येतो महिन्या टू महिन्याला, विच इज गुड सेफ्टी. आणि तू वेगळं काय करणार आहेस, म्हणजे हनीवेलमध्ये सगळंच आहे. पण खरं बघायला गेलं तर हनीवेल इतकी मोठी कंपनी आहे की तुमचं काम त्याच्यामुळे खूप लिमिटेड होतं. म्हणजे यू आर एक्सपोज टू ओनली वन पर्टिक्युलर एरिया ऑफ ऑपरेशन. तर ते थोडंसं मला रिस्ट्रिक्टिंग वाटलं तेव्हा. कदाचित नंतर 1-2 वर्षात मिळालंही असतं. मी म्हणजे खरंच खूप चांगली कंपनी आणि खूप त्यांचे प्रॉडक्ट्सही चांगले आहेत. पण तेव्हा मला वाटलं की नाही, मला अजून काय काय वेगळं करून बघायचं आहे. माझ्या डोक्यात काही आयडियाज होत्या की मला प्रॉडक्ट्स बनवायचे आहेत, आणि म्हणून मी जॉब सोडला होता. आणि मी ग्रँट रोड मधला ऑफिसही घेतलं होतं, म्हणजे ऑफिस भाड्यावरती घेतलं होतं चालू करण्यासाठी, आणि तेव्हा मला ऍडमिशन मिळाली. तर पॅरलली म्हणजे सकाळी लेक्चर, दुपारी ऑफिस, आणि संध्याकाळी परत इव्हिनिंग लेक्चर्स, असं मी MBA पूर्ण केला. आणि MBA मला वाटतं करायला पाहिजे. म्हणजे तेव्हा मला पटत नव्हतं, पण नंतर मला पटलं, कारण की आपण नॉन टेक्निकल शिक्षण आपलं खूप कमी असतं, म्हणजे इंजिनिअरिंग करताना किंवा बाकी ठिकाणी पण. म्हणजे बिझनेसमध्ये आपल्याला स्टार्टिंग फ्रॉम अकाउंटिंग, HR, सिस्टीम्स, ऑपरेशन्स, फायनान्स, स्ट्रॅटेजी, या सगळ्या फील्ड्स मधलं नॉलेज माहिती असणं, थिअरी माहिती असणं खूप महत्वाचं असतं. म्हणजे याचा अनुभव मला कधी आला की जेव्हा मला जरी माहिती होतं की सगळी कामं सिस्टमॅटिक झाली पाहिजेत, प्रोजेक्ट सॉफ्टवेअरचे डॉक्युमेंटेशन ठेवलं पाहिजे, तरीही जेव्हा माझ्याकडचे 2-3 इंजिनियर एकत्र सोडून गेले आणि मला स्वतः बसून कोडिंग करण्याची वेळ आली, कारण की मला बॅकएंड सपोर्ट नाहीये, किंवा आमच्याकडे डॉक्युमेंटेशन किंवा सिस्टम्स योग्य नाहीयेत, हे मला जेव्हा प्रोजेक्ट कंपनीच्या सुरुवातीलाच लक्षात आलं,
तेव्हा मला त्याचं महत्व पटलं की खरोखर कामं किती सिस्टमॅटिक करणं आवश्यक आहे आणि त्या बेसिसवरतीच कंपनीज मोठ्या होऊ शकतात. तर म्हणून एमबीए मला तर म्हणजे आजच्या मुलांना तर सांगावं असं वाटेल की एमबीए नक्कीच करा आणि एमबीए करणं खूपच आवश्यक आहे. म्हणजे ज्याला कोणाला बिझनेस करायचा आहे त्यांनी ऍटलीस्ट थिअरिटिकल नॉलेज, आता ते कुठून करता आणि त्यातनं किती शिकता हा पुढचा प्रश्न आहे, आणि त्याच्यापेक्षा अवघड प्रश्न आहे की थिअरी माहिती असून ते खरोखर प्रॅक्टिकल मध्ये, आणि त्यालाही अनेक वर्ष लागतात. तर ती जर्नी तर कायम चालूच असते. ओके, म्हणजे ती म्हण आहे जॅक ऑफ ऑल, पण ती थोडी वेगळ्या पद्धतीने आहे तुमच्या, कारण तुम्ही मास्टर आहातच तुमच्या क्षेत्रात, पण एमबीए मुळे तुम्हाला इतर जे काही बिझनेस इतर अंक आहेत त्याचं जॅक ऑफ ऑल म्हणता येईल, की तो तुम्हाला अनुभव मिळाला आणि तो तुम्हाला बिझनेसमध्ये अतिशय उपयोगी झाला. पण कधी असं वाटलं का की हा डिसिजन तुम्ही घेतल्यानंतर बिझनेसमध्ये येण्याचा, की काही चॅलेंजेस जे आली किंवा त्याच्याविषयी कधी काही वाटलं का की आपण जो डिसिजन घेतलाय, कारण चॅलेंजेस तर तुम्ही फेस केलीच असणार, तर त्या संदर्भात काही चॅलेंजेस नेहमीच येतात किंवा त्याच्यामध्ये म्हणजे सगळीकडे अप्रोच महत्वाचा असतो. मला असं वाटतं की आपण म्हणजे एखादं प्रोजेक्ट किंवा आयडिया घेतल्यानंतर ते पूर्ण करायचंच हे ठरवलं असेल तर मग जिथे इच्छा तिथे मार्ग. त्यामुळे काही ना काही सोल्युशन मिळतच. डिफिकल्टीज ऑलवेज येतात, पण म्हणजे आपल्याला माहिती पाहिजे की आपण एखादा पाथ चूज केल्यावरती तिथे मागे हटता कामा नये. म्हणजे लोक काय म्हणतो, मला पोहायचंय पण पाणी थंड आहे असं म्हणून चालत नाही, शेवटी पाण्यात उतरावंच लागतं. तर सगळीकडे प्रॉब्लेम्स असतातच, आणि ते आपण जर सिस्टमॅटिक अप्रोच ठेवला आणि विजन योग्य असेल किंवा मेथडॉलॉजी योग्य असेल तर चॅलेंजेस आपण सगळी ओव्हरकम करू शकतो, म्हणजे इव्हन टेक्निकली किंवा नॉन टेक्निकल ॲज वेल. त्यानंतर तुम्ही चायनाला पण व्हिजिट केली होती, की म्हणजे चायना आजही नो डाऊट टेक्नॉलॉजिकली वर्ल्ड लीडर आहे, आणि तिथं तुम्ही चायनीज सुद्धा शिकलात, तर त्याचा कितपत तुम्हाला फायदा झाला किंवा त्याच्याविषयी तुम्ही काही सांगाल का? चायना बद्दल येऊया लवकर. मी आधी थोडे माझ्या सुरुवातीच्या प्रोजेक्ट बद्दल माहिती सांगतो. मी सुरुवात जेव्हा केली तेव्हा मला वाटलं की आपण प्रॉडक्ट बनवूया. तर मी थिन लेयर क्रोमॅटोग्राफी म्हणजे एक केमिकल स्टँडर्डायझेशन प्रोसेस असते. म्हणजे कुठल्याही फार्मास्युटिकल प्रॉडक्ट मध्ये जे रॉ मटेरियल असतं त्याचं स्टँडर्डायझेशन होणं आवश्यक असतं. आणि आपल्याकडे जी औषधं ॲलोपॅथीमध्ये बनतात त्याच्यामधले इनपुट्स माहिती असतात, कारण ते केमिकली प्रोसेस्ड असतात. पण काही असे इन्ग्रेडियंट्स असतात की जे नॅचरल असतात. उदाहरणार्थ पुदिनहरामध्ये पुदिना किती टाकावं हे आपण किंवा सांगणं अवघड आहे, कारण आता च्यवनप्राशमध्ये आवळा किती असला पाहिजे, किंवा असे खूप प्रॉडक्ट्स आहेत. म्हणजे हाजमोला किंवा आता लवंग असलेली टूथपेस्ट, त्यामध्ये लवंग किती पाहिजे, कारण की प्रत्येक लवंग जी सीझन प्रमाणे बदलते, एरिया प्रमाणे बदलते, जॉग्राफी कधी हार्वेस्ट केली आहे किंवा कुठल्या टाईप्स कुठली जात आहे, किती फ्लेवर जास्त आहे कमी आहे, हे ह्या इरेग्युलॅरिटीज आपण प्रॉडक्टच्या आउटपुटमध्ये देऊ शकत नाही. त्यामुळे त्याला इनपुट रॉ मटेरियल स्टँडर्डायझेशन असं म्हणतात. तर त्याचं रॉ मटेरियल स्टँडर्डायझेशन करण्यासाठी मी एक टूल डिझाईन केलं होतं, म्हणजे ते केमिकल आणि सॉफ्टवेअर आणि इमेज प्रोसेसिंग याचं कॉम्बिनेशन होतं. पण म्हणजे तेव्हा मला वाटलं की अरे आपण खूप युनिक आणि अवघड काम करतोय, पण ते विकताना लक्षात आलं की लोक म्हणतात की अरे हे याच्यासाठी स्वित्झर्लंड वरनं जी इन्स्ट्रुमेंट्स येतात ती 8 लाखाची आहेत आणि तू इंडियात 2 लाखात करतो, याच्यावर माझा विश्वासच नाही. म्हणून मला कित्येक लोकांनी डेमोही दाखवू नाही दिला. तर दॅट वॉज अ चॅलेंज. म्हणजे इट वॉज मे बी अहेड ऑफ टाइम, किंवा लोकांना असं पटतच नव्हतं की इंडियातही अशा टाईपचं काही इन्स्ट्रुमेंट बनेल आणि ते अर्ध्या स्वस्तात म्हणजे इतक्या किमतीत बनेल. तर ते पटवून देणं हे जास्त मोठं चॅलेंज होतं प्रॉडक्ट बनवण्यात. पहिले 4 वर्ष जेव्हा बनवत होतं तेव्हा वाटत होतं की किती अवघड काम आहे, आणि ते बनल्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये हे कळलं की ते सेकंड स्टेप जास्त अवघड काम आहे. तर दॅट वॉज अ चॅलेंज. किंवा म्हणजे जसं बेदाण्यापासून म्हणजे बेदाणे सॉर्टिंगचं मी मशीन बनवलं होतं. म्हणजे बेदाणे जेव्हा म्हणजे द्राक्ष जेव्हा सुकवली जातात बेदाण्यांसाठी, तेव्हा प्रत्येक बेदाण्याच्या प्रत्येक दाण्यामध्ये वॉटर कंटेंट, शुगर कंटेंट, किंवा तो रॅकच्या कुठल्या एरियात ठेवला, म्हणजे खाली ठेवला असेल तर सावलीत राहतो, वरती ठेवला असेल त्याला उन्हाचं डायरेक्ट एक्सपोजर मिळतं. त्यामुळे तो काही दाणे करपतात नाही म्हणता येणार, पण जास्त शुगर जास्त कॅरेमलाइज होते, तर त्यामुळे त्याचे रंग बदलतात. त्यामुळे ब्राऊन बेदाणा हा खूप कमी प्रतीचा मानला जातो, स्वस्त असतो, आणि हिरवा बेदाणा असतो तो सगळ्यात चांगल्या प्रतीचा मानला जातो, तो एक्सपोर्ट होतो. पण बनताना सगळे एकत्रच बनतात. तर त्याचं सॉर्टिंग आतापर्यंत मॅन्युअली होत होतं. तर मी ते सॉर्टिंग करण्यासाठी मशीन बनवलं कॅमेरा बेस्ड सिस्टम मध्ये. त्यासाठी बरंच म्हणजे मेकॅनिकल गोष्टी लागतात, कन्व्हेअर बेल्ट, इमेज प्रोसेसिंग, इलेक्ट्रॉनिक्स, हँडलिंग मेकॅनिझम, न्यूमॅटिक्स, आणि
परत बिझनेस नॉलेज हे सगळं वापरून मशीन बनवलं. त्यातली 2 मशीन्स आम्ही विकली तासगावमध्ये. आणि दॅट वॉज इनिशियल प्रोजेक्ट. पण ते करताना हे लक्षात आलं की म्हणजे चॅलेंजेस म्हणून सांगतो की रुरल मार्केटिंग करताना किंवा रुरल एरियामध्ये सर्व्हिस देताना आपल्याकडे सर्व्हिस सपोर्ट पाहिजे, टीम पाहिजे, बॅकअप पाहिजे, जे प्रत्येक वेळी शक्य होत नाही. त्यामुळे मग मी ठरवलं की आपण आत्ता पुरतं तरी जोपर्यंत कंपनी लहान आहे तोपर्यंत मुंबई सोडून किंवा जिथे आपला रीच असेल तेवढं सोडून आपण जास्त प्रोजेक्ट नाही केलेला. कारण तिकडच्या सर्व्हिस कॉलसाठी मला 2-3-4 दिवस जावं लागलं, विच वॉज वेस्ट ऑफ टाइम. शेवटी सर्व्हिस द्यावीच लागते, पण ते प्रत्येक वेळी परवडण्यासारखं नव्हतं. हा एक वेगळा चॅलेंज झाला की बिझनेस फॉर्मॅट कसं पाहिजे, म्हणजे आपला प्रॉडक्ट सिलेक्ट करताना काय काय बघितलं गेलं पाहिजे. किंवा त्याच्यानंतर मी एक प्रोजेक्ट केला VARC मध्ये. म्हणजे 1977 मध्ये VARC ने एक फ्लेम स्पेक्ट्रोफोटोमीटर घेतला होता. फ्लेम म्हणजे कुठल्या इन्ग्रेडियंट ओळखण्यासाठी त्या वस्तू जाळली जाते आणि त्यातनं जो फ्लेमचा कलर येतो किंवा त्यातनं जे वेव्हलेन्स येतात त्याच्यावरती ते फिल्म घेत होते. पूर्वी फोटोग्राफिक जी करायची फोटोग्राफिक फिल्म होती मोठ्या प्रकारची. तर ते जवळपास 1977 मध्ये ते 8.5 कोटीचं मशीन VARC नी रशियातून घेतलं होतं. आणि त्यांनी 20 वर्षाची प्रॉमिस जे केलं होतं, 20 ते 22 वर्ष, तेवढं त्यांनी सपोर्ट केला. त्यानंतर म्हणाले की आता आमचं हे मशीन डिस्कंटिन्यू झालंय, आम्ही याच्यावरती सपोर्ट करणार नाही. तर त्यांचा जो फिल्म कॅप्चर करण्याचा जो पार्ट होता तो काढून तिथे मी कॅमेरे बसवले हाय स्पीड आणि तिथे रेकॉर्डिंग मेकॅनिझम करून ते मशीन पुन्हा रिवाईव्ह करून दिलं. कारण त्याचं डॉक्युमेंटेशन पूर्ण रशियनमध्ये होतं, कोणालाच वाचता येत नव्हतं. तर ते करून दिल्यामुळे पण म्हणजे बऱ्याच VARC सायंटिस्टनी पण फार वाह केली. ते मुंबई युनिव्हर्सिटीतून मला त्याबद्दल अप्रिशिएट केलं होतं. तर असे इनिशियली खूप चॅलेंजिंग प्रोजेक्ट्स घेतले, करून दाखवले. त्यामुळे बऱ्यापैकी नावही झालं आणि अनुभवही फार छान मिळाला. त्यातलाच असा एक प्रोजेक्ट होता की मँगो प्रोसेसिंग प्लांट. म्हणजे एक मुंबईत कंपनी आहे, त्यांना मँगो एक्सपोर्ट करायचा होता. पण आपल्याकडे आता तुम्हाला आठवत असेल 10-12 वर्षापूर्वी भारतातला आंबा कुठेच ऍक्सेप्ट होता. US मध्ये तर रिजेक्ट केला होता, मिळत नव्हता पूर्वी. तर कारण US FDA प्रमाणे कुठलंही फळ बाहेरून येताना ते इरॅडिएट झालं पाहिजे आणि ते विदाऊट ह्युमन टच प्रोसेस झालं पाहिजे. तर ते US FDAच्या नॉर्म्स प्रमाणे त्याला आता आंबा बनवायचा होता. मशिनरी पाहिजे होती. तर म्हणजे जो ट्रेडर होता ते मला घेऊन गेले त्यांच्या फील्डवरती. इट वॉज ऍक्च्युअली ग्रीन फील्ड प्रोजेक्ट म्हणजे काय ते तो अनुभव मला आला. मग त्यांचं शेत दाखवलं. ते म्हणजे मी आजूबाजूच्या 200 शेतकऱ्यांशी टायअप केलेलं आहे. आंबा सोर्सिंग मला करता येत आहे आणि मी US सोडून बाकी जिथे रूल चालतात, म्हणजे जसं दुबई किंवा मिडल ईस्ट मध्ये बाकी ठिकाणी इंडियन मँगो तेव्हा एक्सपोर्ट होत होता, तिकडे मी एक्सपोर्ट करतोय. पण मला US ला एक्सपोर्ट करायचा आहे, युरोपमध्ये एक्सपोर्ट करायचा आहे. तर मला पूर्ण सेटअप करून दे. तर इव्हन राईट फ्रॉम प्लांट लेआउट डिझाईन, त्याचं सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट कोणाला द्यायचं, मशीन कसं सिलेक्ट करायचं. मग आधी ऑस्ट्रेलियन मशीन सिलेक्ट केलं होतं, पण ऑस्ट्रेलियन माणसांनी त्याच्या मशीनमध्ये मॉडिफिकेशन करायला नकार दिला. हे टेक्निकल कोऑर्डिनेशन समजून घेऊन रिक्वायरमेंट काय हे समजून घेऊन त्याला डिलिव्हर करणं. म्हणजे नव्हती, कारण आम्ही लेआउट तसा प्लॅन केला होता. तर त्यांचं मशीन आम्ही करून ते झिगझॅग फॉर्म मध्ये बनवून घेतलं. मग तिथे लोकल कन्व्हेअर बेल्ट आले, त्याचे हाईट ऍडजस्टमेंट, लोकल मॅन्युफॅक्चरिंग, काही पार्ट त्याचा लोकल, म्हणजे ते 2-2.5 कोटीचं मशीन होतं. त्याच्यामध्ये मी 30% पार्ट लोकली बनवून कॉस्ट सेव्हिंग बरंच केलं. तर तो स्पॅनिश माणूसही खुश झाला, इथला लोकल माणूसही खुश झाला. त्यामुळे इंटरेस्टिंग प्रोजेक्ट होता. आणि मग राईट फ्रॉम क्लिनिंग, म्हणजे आंबा जेव्हा ट्रकमधून किंवा क्रेट्समधून येतो त्यानंतर त्याचं माती आणि चिका काढणे, वॉशिंग, हॉट वॉटर ट्रीटमेंट, हॉट एअर ट्रीटमेंट, वॅक्सिंग, ड्राईंग, सिंग्युलेशन, वेट सॉर्टिंग, पॅकेजिंग आणि कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवणं, ही सगळी प्रोसेस विदाऊट ह्युमन टच होत्या. तर इट वॉज फर्स्ट प्रोजेक्ट. तर माझं आता तेव्हा 2008च्या इकॉनॉमीमध्ये नाव वगैरे आलं होतं की असं असं प्रोसेस आहे. आणि आंबा, पहिला भारतीय आंबा जो US मध्ये एक्सपोर्ट झाला, त्या मशीनच्या सेटअप मध्ये माझा हातभार आहे. खूपच छान. आणि आता तुमचा त्या चायनीज एक्सपिरियन्स विषयी. तर प्रोसेसिंग करताना लक्षात आलं की त्याला ब्रशेस लागतात आणि त्यांचा एक ब्रश इन्स्टॉल करता करता डॅमेज झाला होता. कारण तो ब्रशचा बेड होता, सगळा आंबा त्या ब्रशच्या बेडवरून हलायचा. कारण आपल्याला
प्रत्येक काढतो आणि हाताने बसवतो आणि ते अफोर्डेबल नव्हतं. तर त्यांना म्हणाला तुम्ही मशीन वगैरे काही नाही वापरत का, हे फास्ट कसं करता येईल? तर त्यांनी स्वतःहून मला सांगितलं की आम्हाला असं मशीन पाहिजे आणि आम्ही शोधतोय, तर तुम्हाला आणून देता आलं तर मला आवडेल. तर तेव्हा हे काम संपवल्यानंतर मी पुन्हा त्यांना भेटायला गेलो आणि त्यांना विचारलं खरोखर तुम्हाला इंटरेस्ट आहे का? मग आम्ही त्यांच्याबरोबर बसून त्यांच्यासाठी ॲज अ कन्सल्टिंग हा प्रोजेक्ट केला की कुठलं तुम्हाला मशीन सुटेबल आहे, कुठल्या टाईपचे ब्रशेस तुम्ही बनवता. मग तो अभ्यास करायला लागल्यावरती लक्षात आलं की अगदी म्हणजे आपण ब्रश हा खूप छोटा पॉईंट समजतो, पण आपण दिवसात 42 प्रकारचे ब्रशेस वापरतो. राईट फ्रॉम टूथब्रश, नेल पेंट ब्रश, शेविंग ब्रश, हेअर ब्रश, शू पॉलिश ब्रश, टॉयलेटमध्ये पण 3-4 प्रकारचे ब्रश, म्हणजे इंडस्ट्रियल ब्रशचं आणखीन वेगळं पूर्ण सेक्शन आहे. त्या 40 ते 42 प्रकारचे ब्रशेस आपण आपल्याकडे घरात असतात, जे मला हळूहळू म्हणजे साक्षात्कार झाला थोडक्यात की खरंच कधी असा विचार केला नव्हता. आणि त्याला तेवढे लागणारे टाईपची मशीन्स लागतात की प्रत्येक टाईपचा ब्रश कसा बनवायचा किंवा कसा प्रोसेस करायचा, कारण त्यात प्रोसेसिंग किंवा मॅन्युफॅक्चरिंगचे पण वेगवेगळे प्रकार असतात. तर आम्ही 2-3 चायनीज कंपनी सिलेक्ट केल्या होत्या, शॉर्टलिस्ट केल्या आणि पण इथला मॅन्युफॅक्चरर म्हणाला की मला चायनामध्ये येण्यात काही इंटरेस्ट नाहीये, मला तुझं काम आहे की आणून द्यायचं ब्रश. आणि तिथल्या लोकांना सपोर्ट विचारलं की तुम्ही इथे येऊन देतात का, ते म्हणाले आम्ही इथे काही तुम्हाला सर्व्हिस सपोर्ट काही देऊ शकत नाही, कारण आमची फॅक्टरी तिथे आहे, आमच्या इंडियात काही ऑफिस नाही. तर हे दोघांमधलं ब्रिजिंग द गॅप, म्हणजे यांना काय पाहिजे ते ओळखून तिथे कळवणे आणि ते बनवून मॉडिफाय करून इथे आणून द्यायचं, हे काम मी पहिलं घेतलं. तिथे गेल्यानंतर मी 2-3 फॅक्टरीज व्हिजिट केल्या. पहिल्या फॅक्टरीमध्ये मला गेल्यानंतर कळलं की अगदीच खूप छोटी फॅक्टरी होती, म्हणजे त्याच्यामध्ये आणि बऱ्यापैकी म्हणजे जुगाडू काम होतं आणि तो फॅब्रिकेटर होता. आणि दुसऱ्या जी फॅक्टरी मी सिलेक्ट केली त्याच्यामध्ये गेल्यानंतर त्यांच्याकडे खूपच सिस्टमॅटिक काम होतं, म्हणजे त्यांनी प्रत्येक स्पेअर पार्टला नंबर दिला होता, त्याचं रेकॉर्ड किपिंग करत होते आणि ऑब्व्हियसली त्यामुळे त्यांच्या मशीनची किंमतही डबल होती, पण तिथे क्वालिटी मिळाली असती. म्हणजे आणि त्याच्यानंतर मला, कारण कुठल्याही मशीनमध्ये आफ्टर सेल्स सपोर्ट पण महत्वाचा असतो. एखादा पार्ट गेल्यानंतर तो पार्ट परत तसा आला पाहिजे. जे म्हणजे तिथे गेल्यानंतर मशीनमध्ये काय सिलेक्ट करावं की आपलं काम होतंय, किती मॉडिफिकेशन करावं लागेल, इन्स्टॉलेशन करता येईल की नाही आणि नंतर सपोर्ट मिळेल की नाही. तर त्या गोष्टीवरती मी कंपनी सिलेक्ट केली. मग आणि तिथे जाऊन जेव्हा एक मशीन सिलेक्ट करत होतो तेव्हा लक्षात आलं की आपल्याला त्या मशीन ट्रान्सपोर्ट करण्यासाठी लॉजिस्टिकली 2 मशीन घेतलं तर जास्त योग्य पडेल. मी त्यांना इथे कन्व्हिन्स करून एका वेळेला त्यांनी 2 मशीन घेतली. मग तेव्हा ते 45 लाखाचं मशीन होते. तर त्यात आणि मग चायनीज कंपनी सांगितलं की अरे तू इंडियात जर असं करू शकतोस तर काय एकच मॅन्युफॅक्चर नाही, इंडियात पण अनेक मॅन्युफॅक्चर असतील. आम्ही ऑलरेडी इथे चायनामध्ये 200च्या वरती मोठी मशीन्स विकलेली आहेत, तर तू इंडियामध्ये मार्केटिंग कर. मग त्यांची एजन्सी किंवा टायअप केला मी आणि इंडियामध्ये मग नंतरची 7-8 वर्ष मी बरेच मशीन्स विकत होतो. 15 मशीन्स मी सेटअप केले. राईट फ्रॉम 20 लाख ते 90 लाख असे मशीनचे रेंजेस असतात, कारण की इट इज मॅन्युफॅक्चरिंग प्लांट इक्विपमेंट. आणि पण तिथे जेव्हा जायचं, म्हणजे पहिल्यांदा गेलो तेव्हा चायनीज काहीच येत नव्हतं, पण तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण चायनीज न आल्यामुळे एक ट्रान्सलेटर हायर करायला लागलं. प्रत्येक वेळी टॅक्सीतून फिरायला लागलं आणि पॉईंट टू पॉईंट फक्त एअरपोर्टवर जातो आणि दुसरीकडे काहीच केलं नाही. म्हणजे ज्या दिवशी कामासाठी गेलो तर फक्त काम करून परत आलो. मी म्हटलं अरे बाजूच्या गल्लीतल्या काही फिरायलाही बघायला मिळालं नाही आणि नवीन शिकायलाही मिळालं नाही. तेव्हा म्हटलं की आपण चायनीज शिकून गेलो तरच ते शक्य आहे, कारण ऍक्च्युली तिथल्या वॉचमॅनला सुद्धा म्हणजे इंग्लिशमध्ये फक्त 3 शब्द येत होते, येस, नो आणि थँक्यू. तेव्हाच ठरवलं की आता चायनीज शिकूनच यायचं. तर मग तसा विचार करून इकडे आल्यावरती मुद्दाम एफर्ट्स घेऊन पुढचे 4-6 महिने चायनीज शिकलो. त्यामुळे त्यांच्याशी कम्युनिकेट करणंही सोपं गेलं आणि ते पण माझ्याबरोबर काम करण्यात कम्फर्टेबल झाले. आणि नंतर पुढच्या वेळेला जेव्हा मी गेलो तेव्हा मग मी बाकीचे पण काही प्रोजेक्ट्स केले, म्हणजे इतर मशीन बघणे किंवा काही इलेक्ट्रॉनिक्स इम्पोर्ट करणं. त्यामुळे मग आणि ते मी बस ट्रेननी फिरू लागल्यामुळे मला तिथं लोकली अफोर्डेबल झालं की तिकडे बाकीच्या कारण अदरवाईज माझ्याशिवाय जर तिकडे जायचं होतं तर म्हणजे तिकडे जाऊन मी इंजिनिअरिंग, लॉजिस्टिक, ट्रान्सलेशन, टेक्निकल सपोर्ट, मार्केटिंग हे सगळं करून यायचो. म्हणजे एखादं मशीन सिलेक्ट करणं म्हणजे त्याचं ऍक्सेप्टन्स टेस्टिंग, म्हणजे इंजिनिअरिंग ऍक्सेप्टन्स ट्रेनिंग योग्य काम होतंय की नाही आणि फायनान्शियल, मार्केटिंग आणि हे सगळं ट्रान्सलेटर शिवाय करणं शक्य नव्हतं. त्यामुळे ते भाषा शिकणं काय म्हणतो त्याची गरज होतीच, म्हणजे त्याच्यामुळेच हे शक्य झालं, कारण की नाहीतर मी दुसऱ्या मशीनची साठी जाण्याची हिंमत केली नसती. पण त्यामुळे हा पूर्ण बिझनेस करू शकलो आणि पॅरलली मी आणखी बऱ्याच गोष्टी, म्हणजे चायनावरून मी काही रेल्वेला RF कम्युनिकेटर्स लागतात ते काही इम्पोर्ट केले, काही GPS डिव्हाइसेस इम्पोर्ट केले, काही सेन्सर्स इम्पोर्ट केले. मग इलेक्ट्रॉनिक्स मध्ये सुद्धा काही, कारण चायना इज नोन फॉर देअर इलेक्ट्रॉनिक्स आणि तिथे खरंच चायनीज लोक म्हणजे आपल्याला
आपण म्हणतो चायनीज माल म्हणजे लोअर क्वालिटी, पण चायनामध्ये सुद्धा मल्टिपल सेक्शन्स आहेत. म्हणजे आपण आपले ट्रेडर्स जेव्हा किंवा व्यापारी जे चायनामध्ये जातात ते म्हणतात की मला इंडियामध्ये 2 रुपयाचं पेन विकायचं आहे, तर तुम्हाला किती रुपयात देतो? तर ऑब्व्हियसली ते त्या क्वालिटीचं पेन येईल. 2 रुपयाचं पेन वापरून माझेही 1000 रुपयाचे अनेक शर्ट वाया गेलेत. आणि तेव्हा मी धडा घेतला की अरे चायनाचं प्रॉडक्ट चांगलं नाही, की वापरायला नको ते. पण त्यांच्याकडे सगळं बनतं, ते सिस्टमॅटिकली बनवतात किंवा गव्हर्नमेंट सपोर्ट किंवा चायनामध्ये मधून शिकण्यासारख्या आणि त्यांनी बिझनेस आणि इंडस्ट्री गेल्या 25-30 वर्षात फार सुंदर पद्धतीने ग्रो केले. म्हणजे गव्हर्नमेंट त्यांना सपोर्ट करतच आहे, प्लस तिथे लोक तेवढेच मेहनती आहेत, सिस्टमॅटिक काम करतात. उदाहरण द्यायचं झालं तर मी एका LCD मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरीमध्ये गेलो होतो. तर 300-350 करोडचा तो सेटअप असतो. कारण LCD म्हणजे ऍक्च्युली 2 काचेच्या लेअरमध्ये तुमच्या फोनची जी स्क्रीन आहे, काचेच्या 2 लेअरमध्ये ते लिक्विड भरतात. ती प्रोसेस मी स्वतः बघून आलोय. खूपच म्हणजे मॉलिक्युलर लेवलवरती आहे. त्या एरियात जाण्यासाठी तुम्हाला PPE किट घालायला लागतात, कारण की तिथे तुमच्या सेंटमुळे सुद्धा सेंटच्या मॉलिक्युल्समुळे सुद्धा एखादा हे कॉम्पोजिशन बदलू शकतो, एवढा तो थिन लेअर असतो. तर ते इलेक्ट्रॉनिक्सची फॅक्टरी बघायला मिळाली. असं खूप म्हणजे हे अदरवाईज भाषेशिवाय शक्य झालं नसतं. तिकडे त्या लोकांशी गोड बोलल्यामुळे ते म्हणाले अरे तू तर आमच्यातला वाटतोस, तुला मी घेऊन जातो. अदरवाईज ते सगळ्यांना दाखवत नाही अशा गोष्टी. पण खूप बघायला मिळालं, शिकायला मिळालं. आणि खरंच चायनीज लोक मॅन्युफॅक्चरिंग चांगलं करतात. गव्हर्नमेंट सपोर्ट किंवा इन्फ्रास्ट्रक्चर हा त्यांचं म्हणजे जे लॉंग टर्म आवश्यकता आहे इंडस्ट्रीसाठी, त्यासाठी त्यांनी खूप मेहनत केलेली आहे आणि ते सिस्टमॅटिकली डेव्हलप केलेलं आहे. म्हणजे ट्रेन मॅनपॉवर चायनामध्ये नक्की मिळते. जी लोक 8 तास म्हणतात ते 8 तास काम करतात. आपल्याकडे मला असं नेहमीचा अनुभव आहे की आपल्याकडे आधी कोणी कामगार आला की पहिल्यांदा येतो, मग थोडं जरा चाय बिडी करून येऊ, मग जरा शेजाऱ्याशी बोलू, आणि एकूण त्याचं कामाचं आउटपुट फार कमी असतं. त्याला बाकीच्या गप्पांमध्ये खूप इंटरेस्ट असतो. पण चायनीज लोकांमध्ये मला असं दिसलं की जेव्हा 8 तास काम म्हणतात तेव्हा ते 100% आउटपुट देतात आणि नंतर 8 तासानंतर काय पाहिजे ते करतात. तर हे प्रोफेशनल एथिक्स आपल्याकडे इन जनरलच इंडियामध्ये थोडे कमी असतात. आणि गव्हर्नमेंट सपोर्ट ऑब्व्हियसली त्यांच्याकडे आहे. म्हणजे एखाद्याने सांगितलं की मला प्लांट किंवा फॅक्टरी सेटअप करायचे, तर गव्हर्नमेंट त्यांना जागा, पॉवर, टॅक्स बेनिफिट्स आणि मार्केटिंग काउन्सिल अशा एक गोष्ट मॅन्युफॅक्चर करायची, त्याला माहिती आहे की मी फक्त गव्हर्नमेंट काउन्सिलमध्ये माझं प्रॉडक्ट रजिस्टर केलं तर मला 10 देशातून ऑर्डर मिळायला सुरुवात होणार आहे. आणि एक पर्टिक्युलर लेवलचा टर्नओव्हर केला तर मला गव्हर्नमेंट टॅक्समध्ये सुद्धा अर्धा बेनिफिट देणार आहे. तर म्हणजे गव्हर्नमेंट फॅक्टरी लायसन्स देताना सांगतं की तुझं कमिटमेंट पुढच्या 4 वर्षात मी प्रत्येकी 10 कोटी टर्नओव्हर करीन, तर तुझं टॅक्स रेट समजा 12% 7%. असे जर इन्सेंटिव्ह मिळाले तर आपल्याकडचे कित्येक बिझनेसमॅन उड्या मारतील, जे तिकडे त्यांनी केले आणि त्यामुळे त्यांना स्केल मिळाले. असे खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. म्हणजे काही पॉलिसी लेवलला आहेत, काही इंडिव्हिज्युअल लेवलला सुद्धा आहेत. त्यामुळे हे अनुभव आणि शिक्षण छान मिळालं. हे जे काही तुमचे अनुभव आहेत म्हणजे ते तुम्हाला नक्कीच आता तुमच्या डे टू डे जे काही काम करता त्याच्यामध्ये तुम्हाला उपयोगी येत असणार. तुम्ही सध्या तसं म्हटलं तर बऱ्याच विविध प्रोजेक्टवर काम करत आहात आणि टेक्नॉलॉजीच्या सुद्धा विविध क्षेत्रामध्ये काम करत आहात. म्हणजे त्याविषयी थोडं म्हणजे आता एम्बेडेड सिस्टम आहे किंवा जे IoT आहे किंवा इव्हन तुम्ही ऍप डेव्हलपमेंटमध्ये आहात किंवा म्हणजे तुमचे काही मशिनरी बनवल्यात त्याचं ऑटोमेशन असेल, जे सुरुवातीला तुम्ही सांगितलंय. त्याच्या व्यतिरिक्त आता कारण आता पण टेक्नॉलॉजीची डेव्हलपमेंट बरीच झालेली आहे, तर त्याविषयी थोडंफार काही सांगू शकाल? आता म्हणजे मशीन इम्पोर्ट पॅरलली चालू असताना मी इंडियात, कारण मशीन साठी फुल टाइम काम करावं लागत नाही, कारण की ते काय एव्हरीडे मी स्वतः मशीन बनवत नसतो. त्यामुळे पॅरलली माझे बाकीचे उद्योग चालूच होते. म्हणजे ऑटोमेशन, एम्बेडेड मध्ये प्रोजेक्ट किंवा सॉफ्टवेअर मधले प्रोजेक्ट कायम चालूच होते. तर त्यातले का आता एम्बेडेड सिस्टीम म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स दॅट इज इंटेलिजंट. म्हणजे आता आपण ऍडव्हर्टाइजमेंट काय बघतो की इंटेलिजंट वॉशिंग मशीन, इंटेलिजंट AC, इंटेलिजंट फ्रीज. तर त्यातला तो इंटेलिजन्स आहे विच इज बेसिकली सम प्रोग्राम किंवा सम कंट्रोल सिस्टीम की जे ऑटोमॅटिकली ओळखतं की आता फ्रीजला डिफ्रॉस्ट करायला पाहिजे किंवा वॉशिंग मशीन मध्ये वजन कमी जास्त झालंय वगैरे वगैरे. तर हा इंटेलिजन्स आजकाल प्रत्येक डिव्हाइस मध्ये आवश्यक आहे, कारण त्याला मेनली म्हणजे मेमरी सगळ्यांना पाहिजे, सगळ्या डिव्हाइसमध्ये सगळ्यांना ऑटो प्रोग्राम पाहिजे, सगळ्यांना टायमर्स पाहिजे, सगळ्यांना कम्युनिकेशन पाहिजे. तर प्रत्येक डिव्हाइस जे पूर्वी डम होतं ते आता इंटेलिजंट व्हायला लागले आणि त्यामुळे एम्बेडेड सिस्टीमला प्रत्येक क्षेत्रात स्कोप आहे. आणि मग असं
म्हणजे हे घरगुती कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्सची एक्झाम्पल्स दिली. पण चायनामध्ये त्यामुळे लक्षात आलं की कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये चायनाचं प्रोडक्शन लेवल आणि R&D लेवल या लेवलला पोहोचली आहे की आपल्याकडच्या फॅक्टरीज तिथे टिकूच शकत नाहीत. त्यामुळेच आता बघितलं तर आपल्याकडच्या टीव्ही कंपन्या पूर्वी होत्या काही BPL, व्हिडिओकॉन, त्या बऱ्यापैकी बंद झाल्या किंवा त्या आता तिकडून चायनातून फक्त आणून इथे स्टिकर लावून विकतात. तर त्यामुळे इथे एम्बेडेड सिस्टीम मधला रिसर्च कमी होत होता. पण एम्बेडेड सिस्टीम कुठे लागतं जिथे खरोखर इंटेलिजन्स किंवा कस्टमायझेशनची गरज आहे. म्हणजे एक्झाम्पल द्यायचं झालं तर फार्मास्युटिकल लॅब्समध्ये किंवा बायोमेडिकल मध्ये जिथे खूप नवीन नवीन गोष्टी लागत राहतात किंवा इंटेलिजन्स त्या प्रत्येक डिव्हाइसला खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे असे माझे काही प्रोजेक्ट्स आहेत. म्हणजे जसं मी सुरुवातीला केलं होतं पीएच मीटर. पीएच तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. पीएच मीटर एक साधं पीएच मेजरिंग डिव्हाइस आहे, पण ते पूर्वी अनालॉग होतं. मग पीएच मीटर विथ मेमरी, पीएच मीटर विथ कम्युनिकेशन, पीएच मीटर विथ सॉफ्टवेअर, अशा पद्धतीने त्याचे मल्टिपल व्हर्जन्स बनत गेले. तर तसेच ORP, कलरीमीटर, कंडक्टिव्हिटी मीटर, हार्डनेस टेस्टर, म्हणजे आपली कुठली औषधाची गोळी असते त्याचा पर्टिक्युलर हार्डनेस असावा लागतो. कारण नाहीतर ती गोळी आपण घेईपर्यंत ठिसूळ होईल. समजा मी कुठल्या फॅक्टरीतून आपल्या घरी येईपर्यंत जेव्हा ट्रकमधून जाते तेव्हा तिची पावडर नाही बाहेर यायला पाहिजे. तर इट शुड बी हार्ड इनफ. त्याचं हार्डनेससाठी टेस्टर असतं. त्याचं एक इन्स्ट्रुमेंट डिझाईन करून दिलं. फ्रायबिलिटी टेस्टर, फ्लेम फोटोमीटर, स्पेक्ट्रोफोटोमीटर, डिझोल्युशन टेस्टर, जेल डॉक्युमेंटेशन, झोन रीडर, टायट्रेटर, त्याशिवाय जीपीएस बेस्ड डिव्हाइसेस ज्यांच्यामध्ये कस्टमायझेशन लागतं, त्यात जिओ फेन्सिंग लागतं. नंतर ॲक्वापोनिक्सचा एक प्रोजेक्ट लाईव्ह आहे, ते येऊच आपण. नंतर एक पूर्वीचे एक US बेस्ड कंपनी होती जे प्रिंटर बनवायचे, पण पूर्वी सिरियल प्रिंटर होते. म्हणजे जनरली सिरियल पोर्टवरती किंवा पॅरलल पोर्टवरती प्रिंटर चालायचे. आता त्यांची रिक्वायरमेंट होती की आम्हाला प्रिंटर तोच हवा आहे, आमचं सगळं सिस्टम तयार आहे, फक्त आम्हाला मध्ये असा कन्व्हर्टर हवा आहे जो आम्हाला लँड टू सिरियल कन्वर्ट करेल. तर ते डिव्हाइस मी त्यांना बनवून दिलं होतं. दॅट वॉज गुड इंटरेस्टिंग प्रोजेक्ट. कारण की म्हणजे त्यांचे जवळपास काहीशे प्रिंटर्स होते जे ऑब्सोल्यूट होण्यापासून वाचले. त्यामुळे ते खूप उपयोगी होतं. नंतर होम ऑटोमेशन मध्ये एम्बेडेड सिस्टीमला खूप स्कोप आहे. मी काही 1-2 डिव्हाइसेस बनवले होते. नंतर RCPT इज रॅपिड फ्लोरिन पेनिट्रेशन टेस्ट. म्हणजे आपण जेव्हा कुठली सिव्हिलमध्ये स्लॅब भरतो तेव्हा जे कॉन्क्रीट असतं त्याच्यात त्याचं लाईफ ओळखण्यासाठी किंवा त्याची कपॅसिटी ओळखण्यासाठी क्लोरीन पेनिट्रेशनची टेस्ट केली जाते. तर त्याच्यासाठी एक इन्स्ट्रुमेंट बनवलं जे इंडियात कोणीच बनवत नव्हतं. कुठून तरी बेल्जियम का मला कुठल्या युरोपियन कंट्रीमध्ये ते बनत होतं आणि इंडियात त्याचा ऑप्शन नव्हता. तर ते बघून मी रिव्हर्स इंजिनिअर करून बनवलं. आणि एम्बेडेड ट्रेनिंगसाठी आता AMR म्हणजे ऑटोमेटेड मीटर रिडिंग, याच्यासाठी आता सध्या खूप काम चाललंय. म्हणजे आता नॉर्मल आर्किटेक्चर कसं असतं की आपल्या बिल्डिंगच्या खाली मीटर लावलेले असतात आणि प्रत्येकाच्या घरापर्यंत वायर आलेली असते. तर समजा 20 मजली बिल्डिंग असेल तर आणि प्रत्येक मजल्यावर 4 फ्लॅट असतील तर 80 वायर्स त्या मीटर रूम मध्ये जातात, 20/80 असं. तर त्याच्याऐवजी जर लोकल मीटर लावले आणि एकच कॉमन बस ठेवली तर वायरिंगची कॉस्ट खूप कमी होईल. पण लोकल मीटर लावल्यावरती जे MSEB किंवा बोर्डाचे लोक असतात ते म्हणतात आम्ही प्रत्येक मजल्यावर जाऊन रिडिंग घेणार नाही. तर त्याच्या खाली डिस्प्ले देऊन मीटर तसेच ठेवायचे, फक्त रिडिंग खाली घ्यायचं. असं एक आर्किटेक्चर आणि सिस्टीम बनवून दिली होती मी. आणि म्हणजे काय म्हणतो योगायोगाची गोष्ट म्हणजे त्यातल्या एका म्हणजे ज्या बिल्डिंग मध्ये मी इन्स्टॉल केलं IITच्या स्टाफ क्वार्टर्स मध्ये तिथेच डॉक्टर प्रसन्न गांधी राहतात आता. तर असं किंवा अजून इंटरेस्टिंग म्हणजे एसीचा कंट्रोलर बनवले किंवा ट्रेनमध्ये मुंबई ते दिल्ली ही जे मल्टिपल स्टेशन्स आहेत तिथे 2 वायर टेलिफोन लाईन लागतं. आपला नॉर्मल स्टार टोपोलॉजी असलेला फोन चालत नाही तिकडे. तर त्याचे काही नॉर्म्स असतात त्याप्रमाणे ते बनवलं. कार्बन डायऑक्साईड मेजरमेंट फॉर बेसमेंट किंवा RF कम्युनिकेशन असे एम्बेडेड मध्ये बरेच प्रोजेक्ट आहेत केलेत. त्याच्याशिवाय ऑटोमेशनचे आता काही प्रोजेक्ट मी सांगितलं की मँगो प्रोसेसिंग प्लांट सांगितलं, साठी म्हणजे जी रोप असते मेजरमेंटसाठी डिव्हाइसेस असतात ते बनवले. किंवा HPCL नी पाईपलाईन टाकली होती मँगलोर टू बँगलोर फॉर आपलं किचन गॅस. तर त्यांचं मँगलोर टू बँगलोर काहीशे किलोमीटर 600 किलोमीटर वगैरे काहीतरी त्यांचं अंतर होतं. आणि तिथे 72 पंपिंग स्टेशन्स आहेत. कारण गॅस एका मल्टिपल लोकेशनला त्यांना पंप करायला लागतं. तर त्या प्रत्येक पंपिंग स्टेशनसाठी बॅकएंड जनरेटर आहे. कारण तिथे पॉवर पोहोचली नाही तर बँगलोरचे लोक उपाशी राहतील. तर HPCLचा हा प्रोजेक्ट होता. त्यात हे पायपिंगचं कॉन्ट्रॅक्ट दुसऱ्याला दिलं होतं. त्यातलं
ऑटोमेशन ऑफ जनरेटर. म्हणजे जर पॉवर नसेल तर जनरेटर कधी चालू झाला पाहिजे, जनरेटरमध्ये डिझेल संपलं तर कोणाला मेसेज गेला पाहिजे, मग त्याचं कम्युनिकेशन ऑन सर्व्हर आणि त्याचं कंट्रोलर की पॉवर किती वेळा गेली तर किती डिझेल वापरलं गेलं वगैरे वगैरे. तर हा एक वेगळ्या टाईपचा प्रोजेक्ट होता, तो HPCL साठी केला होता. नंतर बेदाणे सॉर्टिंग सांगितलं, त्याच्या सिमिलर लाईन्स वरती मी लसूण सॉर्टिंग पण केलं, कारण लसूण सोललेली आणि न सोललेली 5 स्टार्स मध्ये मशीन प्रोसेस होता आणि त्यात कधी कधी न सोललेली जर लसूण आली आपल्या खाण्यात तर आपण 5 स्टार मध्ये तर नक्कीच शिळा घालू. तर त्यांना ते सॉर्टिंग करून पाहिजे असतं आधी. तर त्यांनी लसूण सॉर्टिंग मशीन आहे बनवलं. सिमिलरली काजू सॉर्टिंग साठी एक मशीन स्टडी केलं होतं. नंतर राजस्थानच्या एका म्युझियम मध्ये ज्या मूर्त्या असतात त्या चोरीला जाऊ नयेत, त्याला कोणी हात लावला तर अलार्म वाजला पाहिजे. तर असं एक डिव्हाइस बनवून दिलं आणि त्याची सगळ्या मूर्त्यांच्या खाली सेन्सर लावून त्याचं सेंट्रल मॉनिटरिंग सिक्युरिटी रूम मध्ये ठेवलेलं, असं एक नेटवर्क प्रोजेक्ट होतं. नंतर प्रिंटिंग क्वालिटीच्या म्हणजे प्रिंटिंग नॉर्मल जे प्रिंटिंग पुस्तकाचं किंवा वह्यांचं आपलं न्यूजपेपरचं प्रिंटिंग होतं त्याचं क्वालिटी इन्स्पेक्शनसाठी कॅमेरा बेस सिस्टीम बनवली होती. नंतर असे प्रोजेक्ट्स तर खूप म्हणजे सांगत राहू शकतो. आता हिटिंग चेंबर बनवला, म्हणजे आदित्य बिर्ला सेल्युलोज रिसर्च इन्स्टिट्यूट आहे इकडे मुंबईतच, नवी मुंबईत. तर त्यांना एक हिटिंग 110 डिग्री टेम्परेचरला ॲक्युरेटली कंट्रोल करायचं होतं एक पर्टिक्युलर प्रोसेस. तर त्याच्यासाठी त्यांनी ऑलरेडी एका दोघांकडनं हिटिंग चेंबर बनवून घेऊन ते फेल झालं होतं. कारण तुम्ही जेव्हा फ्रीज उघडता किंवा तुमचा हिटिंग बॉक्स उघडता तेव्हा तुमचं टेम्परेचर ड्रॉप होतं. ते ड्रॉप होऊ नये यासाठी प्रॉपर एअर कटर आणि एअर फ्लो स्टडी करून तो टेम्परेचर एरिया फार छोटी होती, पण त्यांचं जे केमिकल आहे ते पर्टिक्युलर काहीतरी 72 तास तेवढं ठेवल्यानंतर ते सेल्युलोजची स्ट्रेंथ येते किंवा नाही येत वगैरे एक्सपेरिमेंट करण्यासाठी त्यांना ते पाहिजे होतं. तर तेही मी सक्सेसफुल करून दिलंय. नंतर थर्मोकपल जे प्लॅटिनम हे सगळ्यात महाग एलिमेंट आपल्याला माहिती आहे. तर थर्मोकपल सेन्सिंग मध्ये प्लॅटिनम आणि रोडियमचं वेल्डिंग करायचं असतं. तर त्याचं वेल्डिंग ऑटोमॅटिक कसं केलं जाईल, कारण ते मॅन्युअली करताना डोळ्याला खूप त्रास होतो, कारण ती तार ऍक्च्युअली केसापेक्षा बारीक असते. तर ती ऑटोमेट करून दिली विथ कॅमेरा बेस्ड विथ स्टेपर मोटर फीडर कंट्रोल्स. किंवा नंतर आता सीव कॅलिब्रेशन, म्हणजे आपल्या ज्या फिल्टर्स किंवा जाळ्या असतात इंडस्ट्रियल फूड प्रोसेसिंग मध्ये, त्या जाळीचं कॅलिब्रेशन. कारण जर जाळीचं होल मोठं झालं तर आपलं मोठे मोठे पार्टिकल्स येतील आणि मग बिस्किट आपल्याला खडे आलेले आपल्याला आवडणार नाही. पण कधी कधी एखादी जाळी तुटू शकते, तर त्याचं क्वालिटी कंट्रोल कसं करायचं त्यासाठी मी एक डिव्हाइस बनवलंय. बाकी ब्रश मशीन्सचं सांगितलं. आता युगांडामध्ये एक पॉवर प्लांट होता, हायड्रो पॉवर प्लांट. तर युगांडा म्हणजे गव्हर्नमेंटनी BOT बेसिसवरती दिला होता की वर्ल्ड बँकेकडून कर्ज घेऊन 2 कंपन्यांना कामं दिली होती. एकानं सांगितलं तुम्ही पॉवर प्लांट बांधा, दुसऱ्यानं सांगितलं तुम्ही डिस्ट्रीब्युशन सिस्टीम बांधा सिटीपर्यंत. तर पहिल्या कंपनीचं काम झालं आणि दुसऱ्या कंपनीचं काम काही कारणाने अडकलं आणि त्यांचं काहीतरी लिगल बॅटल सुरू झालं. तर पहिल्या कंपनी ज्यांनी वर्ल्ड बँकेकडून काही 100 कोटी लोन घेतलं होतं, त्यांनी सांगितलं की आमचं तर काम झालंय आणि आम्ही गव्हर्नमेंटच्या प्रॉमिस प्रमाणे काम केलं, तर आम्हाला पैसे दिले पाहिजेत, पण आता बिलिंग होत नाहीये. कारण पॉवर जी बनते ती पोहोचत नाहीये सिटीज पर्यंत, कारण डिस्ट्रीब्युशनचं नेटवर्क क्रिएट झालेलं नाही. तर त्याच्यात डॅम मधनं हायड्रो पॉवर मधून किती पॉवर जनरेट होऊ शकली असती, हा अगेन काय व्हर्च्युअल क्वेश्चन आहे. तर तितकं त्यांना पैसे गव्हर्नमेंटनी द्यावे असं वर्ल्ड बँकेनी कोर्टाकडून निर्णय आणला होता. आता किती पॉवर जनरेट होऊ शकली असती वॉज अ चॅलेंज. म्हणजे ते म्हणतील ना आमची 100% पॉवर जनरेट झाली असती, पण तसं नसतं, कारण की पाऊस कमी जास्त असतो, पाण्याचं प्रेशर कमी जास्त असतं आणि त्याचे लोडिंग फॅक्टर्स असतात. तर त्याच्यासाठी आम्ही इन्स्ट्रुमेंट बनवले की पाण्याची लेवल कुठून किती आहे. आणि ते ऍक्च्युली सिमेंट्सनी काम नाकारलं होतं, कारण की त्याच्यामध्ये त्यांना माहित नव्हतं की हा फॉर्म्युला कसा असला पाहिजे. सिमेंट्स युकेनी हे काम नाकारल्यानंतर एका पुण्याच्या माणसाला मिळालं, त्यांनी माझं नाव सजेस्ट केलं आणि मग मी जाऊन तिथे डीम्ड पॉवर सोल्युशन फॉर्म्युला त्यांच्याकडनं घेऊन त्यांच्या कन्सल्टंटला समजावून इन्स्ट्रुमेंट लावून ते त्यांनी तर करून दिलं काम. तर असे बरेच प्रोजेक्ट्स आहेत. मी सोलार सिस्टीम बद्दल सांगेनच. किंवा आता मग सॉफ्टवेअर साईडला येतो. पॅरलली लॉजिस्टिक सपोर्टसाठी सॉफ्टवेअर, कारण एक नंतर हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही विजिटर मॅनेजमेंट सिस्टीम, त्यांचं स्टॉक मॅनेजमेंट, डिजिटल नोटीस बोर्ड. म्हणजे आता सध्या काय होतं की आपण शाळांमध्ये जे नोटीस बोर्ड असतात ते एका बोर्डवरती प्रिन्सिपल सह्या करून प्रिंट आउट लावतात. तर त्याच्याऐवजी तुम्ही
डिजिटली तिथे टीव्ही ठेवून प्रिन्सिपल कॅन कंट्रोल फ्रॉम हिज ओन पीसी, असं आम्ही एक सॉफ्टवेअर आणि सोल्युशन बनवलं होतं. नंतर आता सध्या दिल्ली एअरपोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम, म्हणजे तिथे दिल्ली एअरपोर्ट वरती प्रत्येक सेक्शन मध्ये क्लिनिंग जो स्टाफ आहे तो 8 ते 10 म्हणजे डिपेंडिंग ऑन एरिया 8-10 15 त्यांचे प्रोसेस असतात किंवा त्यांचं क्वालिफिकेशन असतं की या एरियात अरायवल एरियातला माणूस ॲप्रन एरियामध्ये जाऊ शकत नाही किंवा इमिग्रेशन मध्ये जाऊ शकत नाही, कारण ते सिक्युरिटी रिझनसाठी. मग त्यांचं पूर्ण तरी फर्स्ट शिफ्टमध्ये इथे 8 लोक पाहिजे, तिथे 4 लोक पाहिजेत, हे सगळं मॅनेज करण्यासाठी ते आधी मॅन्युअली करत होते. त्यांच्यासाठी आता टूल बनवून त्यांचा अटेंडन्स, आणि आता तर दिल्ली एअरपोर्टने ऍक्सेप्ट केलं की आम्हाला तुमचं अटेंडन्स आणि टास्क कम्प्लिशन रिपोर्ट ऑनलाईन पाठवलं तरी चालेल. थोडक्यात जे पूर्वी पेपरवरती गव्हर्नमेंट इन्सिस्ट करत होतं, त्यांनी आता ह्यांचं बघून वेंडरचं बघून ऍक्सेप्ट केलं की आम्ही पण आता ऑनलाईन सिस्टीम करतो, आणि त्यांनी हे ऍक्सेप्ट केलं रिपोर्ट्स. तसं स्कूल मॅनेजमेंट सिस्टीम बनवली किंवा टाइम टेबल जनरेशन, शिफ्ट शेड्युलिंग. नंतर टाटा मोटर्समध्ये एक थोडा फनी प्रॉब्लेम झाला होता की पूर्वीपर्यंत त्यांच्याकडे जे सामान येत होतं टाटा मोटर्समध्ये ते लाकडाच्या किंवा पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये यायचं, आणि जनरली सामान आल्यानंतर ते बॉक्स तिथे जाळून टाकायचे. आता एन्व्हायरमेंट कन्सर्नमुळे त्यांनी ठरवलं की नाही, आपण आता हे रिटर्नेबल प्लॅस्टिक क्रेटमध्ये ठेवावं की एन्व्हायरमेंट साठी ते योग्य आहे. पण मग त्यामुळे नवीन प्रॉब्लेम तयार झाला की हे रिकामे क्रेट्स परत सप्लायरकडे देणे, ह्या कामासाठी त्यांनी आधी विचारच केला नव्हता की आता त्यांच्याकडे क्रेट साठायला लागले, आणि तो वेंडर म्हणायला लागले की अरे आम्ही प्रत्येक सामानाबरोबर नवीन नवीन क्रेट खरेदी नाही करू शकत, तर आमचे क्रेट रिकामे आम्हाला परत द्या. तर ते रिटर्नेबल क्रेट साठीचे जे सॉफ्टवेअर आणि टूल्स लागतं, मी त्याला ऍक्सेस, गेट पास, कोणी किती सामान आणलं, कोणी किती नेलं, याच्यासाठी पूर्ण सॉफ्टवेअर बनवून दिलं. नंतर आता अपंग नोंदणी अभियान नवी मुंबईचं जे वेबसाईट आहे स्वीकार, ती आम्ही बनवली, मेंटेन करतो. त्याच्यामध्ये ऑलरेडी काहीतरी 7,000 रजिस्ट्रेशन झालेत. तर ते एक वेगळं काम आहे. म्हणजे अपंगांसाठी ज्या योजना असतात त्या त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जे नोंदणी करायला पाहिजे त्याचं जे वेब पोर्टल आहे ते त्याचं काम मी केलेलं आहे. बऱ्याच व्हरायटी ऑफ प्रोजेक्ट मध्ये काम केलं. आपण एक तुमचा एक जो प्रोजेक्ट आहे की जसं डायमंड कटिंग, अतिशय शार्प आणि अतिशय फिनिश प्रॉडक्ट जे तुम्ही बनवलंय त्याचा आपण एक व्हिडिओ बघू. चालेल. That's something so small could be so beautiful, and we make it work. Maya cut. Industry needs perfection, and what could be better than a machine which provides perfect cuts to your stones, giving optimum output with attainable investment and running cost. Our technology make it unique, as the head portion of V8 Fancy Cut machine is manufactured in Israel and India, and functions are set, making it user-friendly. This cutting machine enables the workers to take a complete control of any stone, creating it in many shapes and sizes. The machine fits ideally against complicated automatic systems. Solution to every need of a diamond cutting factory. V8 Fancy Cut machine is compact and inexpensive, offering best results. V8 Fancy Cut cuts all types of stones and offers maximum flexibility during work, allowing changes at real time, as it requires a very short period for training operations, thus enabling easy setup. It enables priming of stones for automatic cutting without changing bases, saving time and doubling output.
V8 fancy cut brutes, caps, zyges and marquises in many shapes and sizes. It brutes all kind of doping. Manufactured by any kind of automatic machine. There is no need to remove the stone from the dop. It can brute stones that requires gluing. And brute those without gluing too. It can also round and polish the stone. Advantage of V8 fancy cut is that it requires small space, which enables operation by any factory of any size, without expanding the premises. Also, unlike the automatic machines, which require industrial electric power, V8 fancy cut runs like any home appliances. This saves both on setup and running costs. Being lightweight and light-powered, V8 fancy cut offers maximum mobility from one place to another without excessive costs. An advanced technology machine for making all kind of shapes, high production round stones and for angular accuracy. अतिशय युनिक असा प्रोजेक्ट आहे की टेक्नॉलॉजी, सॉफ्टवेअर, वेगवेगळे सेन्सर. तर असा एखादा प्रोजेक्ट तुम्ही कोणत्या कसा चूज करता किंवा या प्रोजेक्टवर मला काम करायचं आहे? आवाज येत नाही मला. हा भाई येते. एखादा प्रोजेक्ट आपण कसा चूज करता भाई? मला आवाज येत नाहीये. आवाज नाही येते. माझा आवाज नाही येते? हा आता येतोय. हा म्हणजे आता हा जो प्रोजेक्ट बघितला अतिशय युनिक प्रोजेक्ट होता की ज्याच्यामध्ये तुमचं इन्स्ट्रुमेंटेशनचं ज्ञान, सॉफ्टवेअरचं ज्ञान आणि ऑटोमेटेड कटिंग मशीन. तसं तुम्ही एखादा प्रोजेक्ट चूज कोणत्या फॅक्टर्सवर करता किंवा एखादा प्रोजेक्टवर काम कसं सुरू करता? प्रोजेक्ट कसे सिलेक्ट करता? प्रोजेक्ट म्हणजे खरं सांगायचं तर आता थोडं अशी माझी ओळख झाली आहे सगळ्यांमध्ये की जे चॅलेंजिंग प्रोजेक्ट असतात तेच माझ्याकडे येतात. त्यामुळे कुठल्या तरी युनिक आयडिया असतात तेव्हाच माझी आठवण येते लोकांना. पण सुरुवातीला मी म्हणजे अगदी इनिशियली तर जे मिळेल ते प्रोजेक्ट करू असं सुरुवात केली होती. पण नंतर माझ्या लक्षात आलं की ज्याच्यामध्ये खरोखर टेक्निकल चॅलेंजेस आहेत ते प्रोजेक्ट किंवा ज्याच्यामध्ये स्केलेबिलिटी करता येईल, जे मी सुरुवातीला बघितलं नव्हतं. कारण मँगोचं मशीन सेटअप करताना मजा आली. जवळपास 6-8 महिने, वर्षभर आम्ही त्याच्यावरती काम करत होतो. पण त्याच्यानंतर माझ्या हे लक्षात आलं की त्याला स्केलेबिलिटी काहीच नाही. कारण की असा दुसरा प्रोजेक्ट भारतात तरी होणे नाही. कारण की एवढ्या स्केलनी एक्सपोर्ट करण्याची कॅपॅसिटी फक्त एकाच माणसाकडे होती किंवा ते मार्केट साईज खूप छोटं आहे. तर त्यामुळे मी आता सध्या असे प्रोजेक्ट शोधतोय किंवा सिलेक्ट करतो की ज्याच्यामध्ये स्केलेबिलिटी आहे, जे नॉलेज मला रियूज करता येईल किंवा
बऱ्यापैकी आता असे प्रोजेक्ट्स आहेत की ज्याच्यामध्ये मी काहीतरी मेहनत ऑलरेडी करून ठेवलेली आहे, किंवा जसं आता इमेज प्रोसेसिंग प्रोजेक्ट्स आहेत किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रोजेक्ट्स आहेत, त्याच्यामध्ये माझ्याकडे लायब्ररीज बऱ्यापैकी तयार झाल्या आहेत. त्यामुळे आता माझा टाइम ऑफ इम्प्लिमेंटेशन कमी होतो, त्यामुळे मेहनत कमी होते. तर त्यामुळे ते प्रोजेक्ट्स जे दुसरे कोणी नक्कीच करू शकणार नाहीत हे मला आता माहिती आहे. आणि तसं तर मी दुसऱ्या एका कामासाठी त्यांनी मेकॅनिकलचं काम करत होते. त्यांनी मला सांगितलं की एक इस्रायलचा माणूस आहे, त्यांनी असं सांगितलं की असं सिमिलर टाईपचं मशीन कुठेतरी US मध्ये त्यांनी बघितलं होतं, तर असं काही बनवता येईल का. तर त्याच्यानंतर 3 महिन्यांनी तो माणूस इस्रायलवरून आला. म्हणजे आम्ही डिस्कस करायला सुरुवात केली आणि त्यानंतर 3 महिन्यात तो माणूस आला इस्रायलवरून. स्पेशली आम्ही डिस्कस केलं की कसं करता येईल, मग त्याच्या मनातली काय कल्पना आहे आणि मग ते कसं इम्प्लिमेंट करता येईल. आणि असं करत करत आमचं ते प्रॉडक्ट झालं. गेले याला पण 2 वर्षाची प्रोसेस असते, कारण कन्सेप्ट टू ऍक्च्युअल एक्झिक्युशन. आणि हे आमचं एक चांगलं प्रॉडक्ट झालंय. सिमिलरली आता तसं पार्टिकल साईज अनालायझर, म्हणजे मध्यंतरी मी किंवा पार्टिकल साईज अनालायझर म्हणजे आपण औषधाच्या गोळ्या किंवा कुठलीही ऍक्टिव्ह फार्मा औषध आहे, किंवा एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आपण जर हार्ट अटॅकची गोळी खाल्ल्यावर त्याला बॉडीमध्ये काम सुरू करण्यासाठी शुड टेक लेस दॅन फ्यू सेकंड्स, कारण दॅट पार्टिकल साईज शुड बी व्हेरी स्मॉल. नाहीतर जर ते डिझॉल्व्ह व्हायलाच 5 मिनिटं लागली तर हार्ट अटॅकनी माणूस ऑलरेडीच त्याचा काही उपयोगच नाही. म्हणजे तर त्या पार्टिकल साईज मेजरमेंट करण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट असतात इट इज कॉल्ड पार्टिकल साईज अनालायझर. ते मी जर्मनीत जाऊन सिलेक्ट करून घेऊन आलो आणि इकडे इम्प्लिमेंट करून दिलं, जे अदरवाईज आता आपल्याकडे ऑफलाईन करत होते. ऑफलाईन म्हणजे की काही लॅब्सकडे असे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, पण ते मिलिंग करतात. मिलिंग म्हणजे ऍक्च्युअल पावडर फॉर्म करतात औषध गोळ्या बनवण्याच्या आधी, आणि मग त्याचं पार्टिकल साईज मोजण्यासाठी पाठवतात. तर साधी गोष्ट आहे की आपण जर कुठल्याही भांड्यातून ती पावडर पाठवली तर त्याचे जाड पार्टिकल्स वरती राहतात आणि जे फाईन पार्टिकल्स ते खाली बसतात, आणि त्यामुळे ते ओव्हर मिलिंग होतं. त्यामुळे ओव्हर मिलिंग झाल्यामुळे त्याचा इफेक्टिव्हनेस इन बॉडी वरती परिणाम वगैरे असे खूप, म्हणजे तो मेडिकल पार्ट झाला. पण ते करण्यासाठी मी स्वतः जर्मनीला गेलो होतो. पार्टिकल साईज अनालायझर ऑनलाईन कसा आणता येईल हे स्टडी करून तो जेट मिल बरोबर इंटिग्रेट करून दिला. तर दॅट वॉज अनदर इंटरेस्टिंग प्रोजेक्ट. कारण म्हणजे आता जर्मनीत गेलो त्याच विषयाने सांगतो की तिथे गेल्यावर माझ्या हे पण लक्षात आलं की ऑटोमेशन जे तोपर्यंत मी अभ्यास केला होता ना, ते त्यांनी इम्प्लिमेंट केलेलं आहे. म्हणजे त्यांच्याकडे एका सिमेंट प्लांट मध्ये गेलो, तिकडे 6 जण फक्त होते आणि ते 110 टन पर डे सिमेंट जनरेशन फक्त 6 जण कंट्रोल करत होते. पूर्ण ऑफिसमध्ये, पूर्ण प्लांट मध्ये 6 माणसं फक्त. तर या लेवलचं प्लांट ऑटोमेशन बघून मीही थक्क झालो. पण ते आपल्याकडे यायला अजून काही वर्ष आहेत. पण तर सिमिलरली आता दुसरा एक प्रोजेक्ट सांगायला आवडेल की सोलार पॅराबॉलिक ट्रफ कलेक्टर म्हणून एक सोलार मेथडॉलॉजी आहे. म्हणजे आपण नॉर्मली सोलार प्लांट जे म्हणतो, तर सोलार प्लांट मध्ये आपण फोटोव्होल्टेक सेल वापरतो. म्हणजे सोलार पॉवर टू इलेक्ट्रिक पॉवर कन्व्हर्जन. त्याची एफिशियन्सी 16 ते 18%. 18% म्हणजे फार छान क्वालिटी, तर त्याच्या पुढे जात नाही. पण थर्मल कन्व्हर्जन म्हणजे सोलर हीट आहे, हीट टू हीट कन्व्हर्जन करून मग त्याचं इलेक्ट्रिसिटी जनरेट केल्यानंतर ती 77-78% एफिशियन्सी मिळू शकते. तर त्यासाठी पॅराबॉलिक ट्रफ, पॅराबॉलिक मिरर असतात, ते कॉन्सन्ट्रेट करतात एका पाईपवरती, आणि तिथून हीट कॉन्सन्ट्रेटर होऊन मग ते हीट एक्सचेंजर मध्ये जाऊन पॉवर जनरेट होते. तर त्याच्यासाठी रिसर्च चालू होता आपल्याकडे BRC मध्ये. आता HBN आहे, म्हणजे आता अगेन डॉक्टर JB जोशी त्याच्यातूनच मला त्याच्यामध्ये त्यांनी इन्व्हॉल्व्ह केलं होतं की त्याला ट्रॅकिंग लागतं. कारण सूर्य जिथे आपल्याला दिसतो त्यापेक्षा थोड्याशा 1 ते 1.5 डिग्री तो पुढे किंवा मागे असू शकतो, कारण की हवेला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, त्यामुळे त्याच्याकडनं येणारे रेज थोडे बेंड होतात. आणि इथे आम्हाला पॅराबॉलिक ट्रॅकिंग मध्ये ते अॅक्युरेट ट्रॅकिंग पाहिजे होतं. तर दॅट वॉज चॅलेंजिंग वर्क. म्हणजे कारण सीझन प्रमाणे आता रोज आपल्याला माहिती आहे सूर्यास्त सूर्योदयाच्या वेळा वेगवेगळ्या असतात डिपेंडिंग ऑन सीझन, तुमचं लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड, कुठे पृथ्वीवर कुठे आहात आणि कुठल्या टाइम झोन मध्ये आहात, सीझन काय आहे. तर त्याचं ट्रॅकिंग मेकॅनिझम बनवलं. पण तिथे मला त्यांनी कन्सल्टंट म्हणून घेताना त्यांनी सांगितलं होतं की आम्ही फक्त एमटेक किंवा PhD लोकच घेऊ शकतो कन्सल्टंट म्हणून. तर आयदर तूच डिसाईड कर काय करायचं. तर JB जोशींनी मला उलट सजेस्ट केलं की तू एमटेकला ऍडमिशन घे आणि मी तुला पूर्ण सपोर्ट करतो. त्यामुळे त्यांनी मला तसं सपोर्ट करून मी त्यामुळे एमटेक केलं ऍक्च्युली रिसेंटली. आणि एमटेक वॉज इन इंडस्ट्रियल ऑटोमेशन आणि रोबोटिक्स.
त्यामुळे म्हणजे एनिवेज मला शिकायची आवड आहेच आणि एक संधी मिळाली आणि प्रोजेक्ट आणि शिक्षण असं कॉम्बिनेशन मध्ये 1-1.5 वर्ष चाललं होतं माझं. तर तोही एक इंटरेस्टिंग पार्ट होता. आणि इव्हन एमटेकमुळे मला बाकी काही नवीन लेटेस्ट टेक्नॉलॉजी सुद्धा शिकता आल्या, जसं की आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा मटेरियल हँडलिंग, हे सारे सिस्टीम जी आपल्याकडे आता येणारच आहे. कारण वेअरहाऊसिंग हा आपल्याकडे खूप नोविस लेवलचं इंडस्ट्री आहे. म्हणजे आता अमेझॉननी काही प्रचंड वेअरहाऊसेस विकत घेतलेत, पण ते ऑटोमेटेड नाही आहेत अजूनही. आपल्याकडे सगळं मॅन्युअल होतं. पण जर परदेशात बघाल तर तिथलं रिट्रायवल आणि स्टोरेज ऑटोमेटेड असतं. त्या ऑटोमेशन ऑफ दॅट सिस्टम इटसेल्फ इज अ न्यू फील्ड. म्हणजे आपल्याकडे येईल रोबोटिक्स नवीन क्षेत्र आहे, ते ओपन अप होईल आणि त्यात मला शिकायला मिळालं, काही अंश वापरायला मिळालं. आता ते डायमंड प्रोसेसिंग मशीन मध्ये त्यातलंही काही नॉलेज ऑब्व्हियसली येतच. तर अशा पद्धतीने वाटचाल चालू आहे. आपल्या यात ना शिकण्याची आवड दिसतेच, कारण बिझनेस चालू केला तेव्हा MBA केलं, नंतर चायनीज शिकलात, त्यानंतर आता रिसेंटली तुम्ही एमटेक केलं. हो, टेक्नॉलॉजी मध्ये असल्यावर सतत अपडेट राहायला लागतं, पण हे जे वेगळं शिकणं आहे त्याचा तर तुम्हाला बराच फायदा झाला असेल. तर आता हा जो लॉकडाऊन पिरियड गेला 5-6 महिन्याचा कोरोनाचा, तर त्यावेळी हाऊ यू मॅनेज, कशा पद्धतीने आपण मॅनेज केलं? आवाज हे आपलं आपण स्टील झाला, आपला नेटवर्क काही अडचण आहे का? मला वाटतं डिस्कनेक्ट झाले ते, 2 मिनिटात रिजॉईन होतील. हॅलो, आवाज येतोय का? हा पराग भाई येतोय. मी विचारत होतो की हा हे या करोनाच्या पिरियड मध्ये गेल्या 5-6 महिने जे लॉकडाऊन आहे, हाऊ यू मॅनेज? ओके. किंवा काय वेगळं म्हणजे व्हॉट यू डिड? हा म्हणजे आता लॉकडाऊन झाल्यानंतर ऍक्टिव्हिटीज बंदच झाली होती. तर म्हणजे काय म्हणतात, युद्ध चालू नसताना सैनिक तलवारीला धार करतात. तर मी ठरवलं आपण काहीतरी शिकूया, म्हणून मी एक स्टॅनफोर्डचा मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कोर्स केला. आणि अभ्यास करता करता म्हणजे मशीन लर्निंगचा म्हणजे त्यातही मला 95% मार्क मिळाले. नंतर व्हेंटिलेटरचा थोडा अभ्यास सुरू केला, कारण मला लक्षात तेव्हा आपल्याला एप्रिल-मे मध्ये लक्षात आलं होतं की व्हेंटिलेटरची गरज पडणार आहे, की व्हेंटिलेटरच्या शॉर्टेजमुळे इटलीमध्ये खूप मृत्यूदर जास्त आहे वगैरे वगैरे. तर तेव्हा माझ्या क्षेत्राचा सोडून पण बाकी थोडासा अभ्यास केला की लंग्समध्ये करोनाचा काय इफेक्ट होतो. म्हणजे थोडक्यात आपल्याला ते IL-6 केमिकल कसे वाढतात, किंवा ऍक्च्युली करोना आपल्या लंग्सच्या स्ट्रक्चरल सेल्सला अटॅक करतो. म्हणजे बिल्डिंगच्या लँग्वेजमध्ये सांगायचं तर बाकीचे जे व्हायरस असतील ते भिंतीवर अटॅक करतात, आणि करोना आहे ते आपल्या कॉलमवरती अटॅक करतो. त्यामुळे आपल्या लंग्सची बिल्डिंग पडण्याची शक्यता असते. तर त्याला सपोर्ट कसा द्यायचा, तर त्यासाठी म्हणजे अगेन नॉर्मल लाईन मध्ये बाहेरून सपोर्ट द्यायचा. तर ते सपोर्ट ऑन व्हेंटिलेशन इज थ्रू प्रेशर. तर ते स्टडी केलं. म्हणजे हॅमिल्टन म्हणून एक व्हेंटिलेटर बनवणारी कंपनी आहे, त्यांच्याकडून मी एक कोर्स लायसन्स मिळवून तो कोर्स पूर्ण केला की व्हेंटिलेटर कसा मॅनेज केला पाहिजे. ऑनलाईनच आहे ते. आणि पण आता म्हणजे त्यामुळे माझ्या डोक्यात असं आलं होतं की आपण स्वतः व्हेंटिलेटर बनवूया. विचार आणि अभ्यास चालू आहे, कारण पॉझिटिव्ह प्रेशर मेंटेन करणं. आणि मला वाटतं की आपल्याकडे देशात आता टोटल 45,000च व्हेंटिलेटर आहेत. म्हणजे आता 130 कोटी लोकांमध्ये फक्त 45,000 व्हेंटिलेटर्स हा खूपच चुकीचा नंबर आहे, म्हणजे रेशो वाईज. तर साधारण सांगायचं झालं तर कमीत कमी 200च्या वरती मी त्याच्यावरती व्हिडिओ बघितले, बरेच डॉक्युमेंट्स वाचले, डेटाशीट स्टडी केल्या. हे सगळं आता करोनामध्ये केलं. पॅरलली माझ्या लक्षात आलं की आपण टेम्परेचर मेजरमेंटसाठी IR थर्मामीटर चायनावरनं सगळे इम्पोर्ट करतोय. पण त्याच्यामध्ये बरेच प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे एक तर वापर अयोग्य आहे त्याचा, कारण की ते दूर धरले जातात.
आणि त्यामुळे टेम्परेचर रिडिंग चुकीचं येतं किंवा त्याचं सेन्सर खूप लो क्वालिटीचे आहे, त्यामुळे अॅक्युरसी कमी आहे त्याची. ते साधारणपणे 1.5 ते 2 डिग्री पर्यंत एरर देऊ शकतात आणि अनरिलायबल आणि तकलादू आहेत. म्हणजे ते 2-3-4 महिन्यापेक्षा जास्त चायनीज माल तसाही चालतच नाही आणि आपले लोक तिथले स्वस्तातलं स्वस्तच प्रॉडक्ट घेऊन येतात. तर मग मी दुसरा एक थर्मोमीटर डिझाईन केला, आयर थर्मोमीटर, विच इज हॅव्हिंग अॅक्युरसी ऑफ 0.1 डिग्री, आणि MSME ला अप्रोच केला. त्यांनी तो ऍक्सेप्ट केला. आता मला टेस्ट करून त्यांनी कॅलिब्रेशन वरती त्याच्यावरती सर्टिफिकेट देण्याची प्रोसेस चालू आहे. आणि त्याच्यामध्ये डिस्टन्स सेन्सिंग पण ठेवलं, म्हणजे माणसापासून तो एक पर्टिक्युलर डिस्टन्स वरती आल्यावरच तो टेम्परेचर देतो वगैरे, हे सगळे फीचर्स ऍड केले आणि त्याला इंडियनाइज करायचा प्रयत्न केला की शेवटी, कारण आता मला असं वाटतं की चायनावरचा डिपेंडन्स आपण कमी केला पाहिजे. आणि म्हणून मी सेन्सर जर्मनीतून सेन्सर आणला आणि बाकी काही इलेक्ट्रॉनिक्स इटलीतून आणलं आणि काही शेवटी लोकल असं कॉम्बिनेशन करून एक इन्स्ट्रुमेंट बनवलं. नंतर ऑक्सिमीटरसाठी पण सेन्सर घेऊन तो इंटिग्रेट केला. त्याचं आता मॅन्युफॅक्चरिंगच्या दृष्टीने माझे प्रयत्न चालू आहेत. म्हणजे त्यासाठी आम्ही फायनान्सर आणि इन्व्हेस्टर शोधून ते स्केल अप करायचा विचार चालू आहे. सो दॅट विल बी अ न्यू प्रॉडक्ट. हे कोरोनामध्ये चालूच आहे. म्हणजे नो डाऊट भाई. हा बोला. नाही म्हणजे आता त्यानंतर ऑटोमॅटिक सॅनिटायझर डिस्पेन्सर किंवा हे पण एक डिव्हाइस एकांसाठी बनवून दिलं. तर UVC चेंबर आहे, त्याच्याबद्दल स्टडी करून, म्हणजे अल्ट्राव्हायोलेट डिसइन्फेक्शन याच्याबद्दल एक टेक्निकल स्टडी केला. नंतर आता माणसं किंवा आता लेबर पळून गेल्यामुळे मॅन्युफॅक्चरर्सना प्रॉब्लेम आला. ज्यांच्याकडे CNC मशीन्स आहेत त्यांच्याकडे मशीन्स पडलेत पण माणसं नाही आहेत. तर त्यांना आता रोबोटिक फीडर पाहिजेत की अरे माझा कुठला तरी मेटल ब्लॉक ठेवल्यानंतर CNC मशीन पुढचं काम करेल, पण ठेवण्यासाठी पण आता रोबोट पाहिजे. तर ही अचानक 1-2 एन्क्वायरीज आहेत, त्याच्यावरती काम आणि डिस्कशन चालू आहेत. कारण नंतर सध्या होम डिलिव्हरी ऑप्शन सुरू झालेत. तर आता एक नवीन कंपनी सुरू झाली आहे, विच इज ते बाईक रेंटिंग ऑप्शन देतात फॉर पीपल टू सर्व टू झोमॅटो किंवा स्विगी. तर त्यांच्यासाठी ऍप बनवलंय मी. आणि किंवा आता सांगितलं तसं की आता जे थर्मामीटर सुद्धा बनवलं, त्याच्यामध्ये मी नवीन फीचरचा विचार करतो की एखाद्या हॉस्पिटलमध्ये आपल्याकडे 1:1 टेम्परेचर मेजर केलं जातं. म्हणजे नर्स जाते, मेजर करते टेम्परेचर, दुसऱ्याकडे जाते, दुसरीकडे मेजर करते. पण त्याने जायची गरज नाही. समजा आपण ते मोबाईलवरती दिलं आणि नर्सला मे बी बाजूच्या रूम मध्ये नर्स असेल आणि एका रूम मध्ये 10 पेशंट असतील किंवा एका फ्लोअरवरती, तर 10 लोकांचं रिडिंग त्या नर्सच्या मोबाईलवरती येऊ शकतं. तर हे कम्युनिकेशन आता माझा प्रयत्न चाललाय. म्हणजे प्रत्येक वेळी नर्सला त्या कोविड पेशंटच्या जवळ जाण्याची गरज नाही पडली पाहिजे. ऑक्सिजन रिडिंग आणि टेम्परेचर रिडिंग हॉस्पिटलच्या त्याच मजल्यावरती शेजारी ब्लूटूथनी येईल, असं एक डेव्हलपमेंट, म्हणजे ही आयडिया आहे, त्याच्यावरती काम करणं चालू आहे. आणि बस, म्हणजे असे काही वेगवेगळे ऑड प्रोजेक्ट चालू आहेत. सुंदर, खूप वेगळ्या संकल्पना आहेत. चायनीज नो डाऊट लिडरशिप आहे, वर्ल्ड वाईड टेक्नॉलॉजी डिपेंडन्सी पण आहे. तर आपण आता जे काही त्याविषयी आणि जे काही आता साधारण 100-125 ऍपवर आपण 118 ऍपवर बॅन टाकलंय, त्याविषयी आपला व्ह्यू काय बाई? चायना म्हणजे काय ऑब्विस आहे की साम्राज्यवादी देश आहे आणि त्यांना त्यांचं जगातलं महत्व वाढवायचंच आहे. म्हणजे त्याच्याबद्दल काही उदाहरणं द्यायची तर आता देवा म्हणजे दुबई इलेक्ट्रिक अँड वॉटर ऑथॉरिटीज, म्हणजे इकडे एक दुबईच्या जवळ 70 किलोमीटर वरती त्यांनी एक सोलार प्लांट सेटअप करण्यास सुरुवात केली 2012 मध्ये. आणि म्हणजे दुबईला ऍक्च्युली पेट्रोल सफिशियंट असल्यामुळे सोलार पॉवरची बिलकुल गरज नाहीये. पण चायनीज कंपनीने सांगितलं की आम्ही तुम्हाला हे काही लोन वरती देतो, स्वस्त देतो, आणि त्या प्रोजेक्टची टोटल व्हॅल्यू आहे काय ते 84,000 कोटीच्या घरात. तर त्यासाठी फंडिंग केलं चायनीज बँक्सनी. त्या कन्सोर्शियम मध्ये पण काहीतरी 68% स्टेक तर HSBC, शांघाय बँक आणि बीजिंग बँक्सच आहे, किंवा चायनीज ऍग्रिकल्चर बँक वगैरे आहेत. आणि तो 77 स्क्वेअर किलोमीटरचा सोलार प्लांट येतोय, जगातला सगळ्यात मोठा. त्यातलं पहिलं फेज म्हणजे 5,000 मेगावॉटचा प्रोजेक्ट आहे तो. आणि त्यात म्हणजे दुबई गव्हर्नमेंटचं असं म्हणणं आहे की 2028 पर्यंत दुबईतली 75% पॉवर त्या प्लांट मधनं येईल. म्हणजे चायना काय करतं की पैसेही आमचे घ्या, प्रॉडक्टही आमचं घ्या, इंजिनिअरिंग आणि EPC पण आमचं घ्या, आणि आम्हाला पैसे देत राहा. म्हणजे असं ते प्रत्येकाला प्रत्येक सेक्शन मध्ये गुलाम बनवते. आणि दुबई सारख्या डेव्हलप कंट्रीमध्ये किंवा
ऍडव्हान्स कंट्रीमध्ये हे होते, आफ्रिकेमध्ये तर ते प्रचंड प्रमाणात होते. म्हणजे प्रचंड त्यांनी पोर्ट्स उभारले आहेत, कॅप्चर केले आहेत, किंवा तिथे फंडिंग करतात. किंवा आता हुआवे सारखी कंपनी आहे जे 5G नेटवर्क जगभर बऱ्यापैकी त्यांचं कंट्रोलिंग स्टेक आहे. म्हणजे मला वाटतं त्यांचं 40% वगैरे नेटवर्क मधले 5G मधला स्टेक हुआवे कंपनीचा आहे. आणि बिंग सेमी गव्हर्नमेंट कंपनी, त्यांना असे रूल्स आहेत तिथे की तुम्हाला सगळ्या गोष्टी गव्हर्नमेंटला डिक्लेअर कराव्या लागतात. म्हणजे चायनीज गव्हर्नमेंटला हे माहिती आहे की सुदानच्या राजाच्या घरी आज संध्याकाळी नेटवर्क चालू आहे का बंद आहे, इतक्या लेवल पर्यंत ते कंट्रोल करू शकतात. आणि ऑब्व्हियसली म्हणजे त्या म्हणजे जसं त्यांनी पोर्ट्स घेतले, दुकानं घेतली, तिथे त्यांना फंडिंग करतात. म्हणजे तिकडच्या बिग बाजार किंवा जे काही रिटेल चेन आहेत किंवा ई कॉमर्स साईट्स आहेत त्यांना ते फंडिंग करतात, म्हणजे त्यांच्या मालाला डिमांड येईल. आणि मग ती त्यांची मार्केटिंगची पद्धत आहे किंवा कंट्रोलिंगची पद्धत आहे म्हणा ती. पण नुसतं ते करून थांबले असते तर दॅट वॉज बिझनेस व्ह्यू. पण ते नुसतं तेच नाही करत. म्हणजे आता एक्झाम्पल द्यायचं झालं तर WHO मध्ये अमेरिका आणि युरोपियन कंट्रीज जास्त पैसे देतात. त्याचा वापर करून चायनीज गव्हर्नमेंट कंट्रोलिंग पार्ट घेऊन आपले प्रॉडक्ट्स विकायचा प्रयत्न करते. म्हणून आता सध्या WHO चा कंट्रोल, म्हणजे अमेरिकेने WHO फंडिंग पूर्णपणे थांबवलं. कारण त्यांना हे पूर्ण दिसलं की दर वर्षाचे काहीतरी 12-13 हजार कोटीचं जे WHO बजेट आहे त्यामधलं जवळपास 90% मटेरियल चायनाच सप्लाय करते. तर म्हणजे असं चायनीज गव्हर्नमेंट टेक्नॉलॉजी बॅकअप, इन्फ्रास्ट्रक्चर, रिअल इस्टेट किंवा बँकिंग अशा वेगवेगळ्या पद्धतीने आफ्रिकन देशांना कंट्रोल करायला बघतायत. आणि त्यांच्यासाठी परत तो लँड रूट सुद्धा इम्पॉर्टंट आहेच. म्हणजे जर हाँगकाँगवरून बोट निघाली तर ती 28 दिवसांनी आफ्रिकेत पोहोचते, जर कराचीवरून निघाली तर ती 9 दिवसात पोहोचेल. तर त्यांच्यासाठी तो टाइम टू मार्केटचा स्पॅन खूप महत्वाचा आहे. आणि म्हणून शेवटी आणि दुसरी गोष्ट, त्या ऍपच्या थ्रू खूप डेटा कलेक्ट करतात. म्हणजे युजर बिहेवियर, कन्झ्युमर बिहेवियर अनालिसिस, आणि यासाठी त्यांनी बॅकएंड मध्ये खूप मोठे मोठे सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा कल्चरल इम्पॅक्ट साईट किंवा लोकांची मतं बनवणे, यासाठी चायनीज गव्हर्नमेंट स्पेशल काम करते त्याच्यावर. म्हणजे आपल्याला कळत नाही पण ह्या गोष्टी आपोआप त्यातून जनरेशन क्रिएट होते. म्हणजे कल्चरल खच्चीकरण दुसऱ्या देशाचं हे त्यांच्या अजेंडावरती खूप महत्वाचा पॉईंट आहे. म्हणून हे ऍप बॅन केले हे कदाचित योग्यच आहे. म्हणजे जे आता विद्यार्थी आहेत किंवा जे करिअर आता ऑपॉर्च्युनिटी शोधतायत, अशांना आपण काय संदेश द्या? मी जसं अगदी सुरुवातीला पण सांगितलं की संदेश देण्यासाठी की आत्ताच्या मुलांना असं वाटतं की आधी काय मिळतं ते शिकूया आणि मग मला पर्टिक्युलरच काम पाहिजे. तर तसं जनरली होत नाही. तुमचा व्ह्यू जास्त ब्रॉड केला पाहिजे. किंवा आता रिसेंटच्या इंटरव्ह्यू मध्ये सुंदर पिचाईनी पण तेच सांगितलं की पूर्वी पर्यंत म्हणजे आपलं काय म्हणतात की आयुष्याचं स्ट्रक्चर ठरलेलं होतं की पहिले 20 वर्ष शिक्षण, 30-35 वर्ष त्याचं ऍप्लिकेशन आणि मग रिटायरमेंट. तर आता जो पॅराडाइम शिफ्ट झाला त्याच्यामध्ये की त्या सगळ्या मधल्या लाईन्स विल बी ब्लर्ड. म्हणजे तुम्ही कायम शिकत राहिलं पाहिजे, कायम अप्लाय करत राहिलं पाहिजे, आणि तुम्ही रिटायर व्हाल की नाही माहिती नाही. म्हणजे आजच्या विषयीतल्या मुलाला माहिती नाही की तो कधी रिटायर होईल किंवा नाही, किंवा त्यांनी शिक्षण कधी थांबावं, याचं उत्तर नाहीये त्याच्याकडे. कारण की तुम्ही जर थांबलात तर तुम्ही ऑब्सोल्यूट होणार, कारण टेक्नॉलॉजीचा रेट एवढा वाढत चाललाय. हे सुंदर पिचाईचं अगदी रिसेंट इंटरव्ह्यू मधलंच भाषण आहे. किंवा मुलांना सांगायचं तर खूप म्हणजे कायम शिकत राहा ऑब्व्हियसली, पण तुमचा ऍटिट्यूड सुद्धा महत्वाचा आहे. ऑलवेज हॅव पॉझिटिव्ह ऍटिट्यूड, की ऑप्टिमिस्टिक राहिलं पाहिजे. डिटर्मिनेशन, कुठली गोष्ट ठरवल्यावरती करायला पाहिजे, त्यासाठी पूर्ण 100% एफर्ट्स टाका त्याच्यामध्ये. किंवा म्हणजे सायमन सिनेकचं एक मी हे बघितलं होतं, टॉक बघितलं होतं. तर त्यांनी सांगितलं होतं फाइंड युअर वाय, म्हणजे फाइंड युअर पर्पज. आता सेम इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या 2 कंपनीज आहेत, मायक्रोसॉफ्ट आणि ऍपल. तर त्याचं म्हणणं की पहिलं काय म्हणतं, कोअरमध्ये येतं वाय, मग येतं हाऊ, आणि शेवटचं येतं व्हॉट. तर मायक्रोसॉफ्ट काय म्हणतं की वी मेक सॉफ्टवेअर्स आणि बाय हायरिंग बेस्ट टॅलेंट. म्हणजे त्यांनी सांगितलं वी मेक सॉफ्टवेअर इज व्हॉट वी डू. हाऊ, तर त्याचं उत्तर आहे की बाय हायरिंग बेस्ट टॅलेंट. आणि व्हाय, तर टू विन द मॅक्झिमम मार्केट शेअर इन द ओएस मार्केट. हे मायक्रोसॉफ्टचं ऑब्जेक्टिव्ह गोल आहे. आणि त्याच्या अगेन्स्ट ऍपलला विचारलं, ऍपलच्या फाउंडर्सना विचारलं, तर ते उलटी सुरुवात करतात. त्यांना विचारलं की वाय डू यू एक्झिस्ट, तर ते म्हणतात की वी चॅलेंज द स्टेटस क्वो ऑफ एक्सपिरियन्स. म्हणजे लोकांना आम्हाला नवीन एक्सपिरियन्स द्यायचा आहे. हाऊ, थ्रू अवर सिस्टम्स अँड डिव्हायसेस. आणि देन व्हॉट वी डू इज वी क्रिएट सॉफ्टवेअर टू एनहान्स. म्हणजे तुमचा अप्रोच महत्वाचा आहे. म्हणजे आता याच्याबद्दल आपल्याकडे पण काय जुनं उदाहरण आहे की
एक गवंडी विटेवर वीट ठेवत होता, त्याला विचारलं की तू काय करतोस, तर तो म्हणतो नाही मी विटेवर वीट ठेवतोय, म्हणजे एक भिंत बनेल आणि त्यानंतर ही काय जी वास्तू आहे ती उभी राहील. आणि त्याच्या अगेन्स्ट दुसऱ्या माणसाला विचारलं की तू काय करतोस, तो म्हणतो मी मंदिर बांधतोय, त्यासाठी ही भिंत महत्वाची आणि म्हणून मी विटेवर वीट ठेवतो. तर तुमचा अप्रोच खूप मॅटर करतो. तर असं म्हणजे योग्य काय म्हणतो उदाहरणांकडून किंवा योग्य आयडियाज कडनं शिका आणि कायम शिकतच राहा. किंवा आता पॅराडाइम शिफ्टचे एक्झाम्पल द्यायचं झालं तर म्हणजे मुलांनाच नाही, इव्हन मोठ्यांसाठी सुद्धा, की पूर्वी ब्रिक अँड मॉर्टर टाईप रिटेल होते. म्हणजे आपले सगळे बहुतेक समाज बांधव पूर्वी कधी ना कधीतरी दुकानाशी रिलेटेडच आहेत, आम्ही आपण व्यापारी आहोत. तर पूर्वी आपण काय करायचो की प्लॅन, गो टू मार्केट, सिलेक्ट, बाय, पे आणि कम बॅक, किंवा पे आणि ब्रिंग द डिव्हाइस. म्हणजे तर आता हळूहळू काय व्हायला लागलं की प्लॅन, गो टू मार्केट, सिलेक्ट, पे करायच्या ऐवजी आपण ऑनलाईन पेमेंट करतो किंवा क्रेडिट कार्डने पे करतो. ब्रिंगच्या ऐवजी म्हणजे हळूहळू या ज्या स्टेप्स होत्या पूर्वी ऍक्च्युअल दुकानदारीच्या प्रोसेस मधल्या स्टेप्स होत्या ना, त्या रिटेलमध्ये बदलत चालल्यात. म्हणजे आपण ब्रिंगच्या ऐवजी आपण होम डिलिव्हरी मागवायला लागलो, पेच्या ऐवजी आपण ऑनलाईन पेमेंट करायला लागलो. तर ह्या ज्या 5-6 स्टेप्स आहेत तर त्या हळूहळू कमी होत चालल्यात. मग सिलेक्शन आपण आता ऑनलाईन करायला लागलो की ऑर्डर आधी देऊन जातो. मग आता गो टू मार्केटची गरजच काय, मग आपण दुकानात जाणं बंद केलंय. मग आता ई कॉमर्सचा जमाना ऑब्व्हियसली त्यामुळे चाललाय. आणि आता त्याच्या पुढची स्टेप होणार आहे की प्लॅन. म्हणजे लोक पुढे विचार करतात अरे मला काय पाहिजे ते मी कशाला ठरवू, म्हणजे माझ्या फ्रीजमध्ये दूध कमी झालंय हे अमेझॉनने ओळखावं आणि त्यांनी पाठवून द्यावं ना, मला 1 लिटर दूध लागतं. तर हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता काम चालू आहे की मला काय पाहिजे हे मी एकदा सांगितलंय, तर मग आता रोजच्या रोज मी जाऊन त्या दुकानदाराला सांगू की मला दूध दे, अरे 4 केळी दे, 5 अंडी दे. म्हणजे हे लोकांना आता त्याच्याही पुढे जायचं की माझ्यासाठी डिसिजन सुद्धा ऑटोमेटेड झाले पाहिजे. तर अशा पद्धतीने काय म्हणतो समाज किंवा इंडस्ट्रीचा विचार चाललाय. आणि याच्यामुळे उलट म्हणजे बघायला गेलं तर जुनाट विचार आणि स्ट्रक्चर्ड विचार केला तर ते खूपच वाढ वाटतं. पण काही 5 वर्षांनी हे इतकं ऑब्व्हियस वाटेल की म्हणजे किंवा उलटा विचार करा, 10 वर्षापूर्वी लोकांना म्हटलं असतं की सगळेजण ऑनलाईन पेमेंट करतील, तर तेव्हा आपण हसलो असतो, अरे कसं ऑनलाईन पेमेंट होणार. म्हणजे नोटबंदी झाल्यावरती सुद्धा लोक किती कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे किती त्याच्याबद्दल अप्रिहेन्सिव्ह होते. आणि आता ऑनलाईन पेमेंट म्हटल्यानंतर लोक सगळेच कम्फर्टेबल झाले. तर असे ह्या पॅराडाइम शिफ्टचं म्हणजे काय गमतीशीर उदाहरण द्यायचं झालं तरी मी कोणाला तरी म्हणलं मी फोन फिरवतो, माझ्या मुलांनी विचारलं अरे फोन फिरवतो म्हणजे काय, फिरवायचा फोन नाहीच आहे, त्याला तो कॉन्सेप्टच नाही माहिती. तर एवढा काळ बदलतोय आणि प्रत्येक गोष्टीमध्ये टेक्नॉलॉजीनी एफेक्ट होतोय. म्हणजे त्यामुळे आता मिडलमॅन विल बी अवॉइडेड. प्रत्येक जण डायरेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय आणि तेच त्यासाठीच माध्यम मिळालेलं ई कॉमर्स किंवा अमेझॉन, फ्लिपकार्ट जे काही म्हणाल ते. तर त्यामुळे ऍक्सेप्ट चेंज आणि बी अडॅप्टेबल. मुलांना कायम माझं हेच सांगणं आहे. आता पूर्वी आता वर्ल्ड इज गोइंग टुवर्ड्स डिमटेरियलायझेशन. म्हणजे पूर्वी पुस्तकं होती त्याच्याऐवजी आता ऑनलाईन बुक स्टोर झालं किंवा ई रिडिंग किंवा व्हिडिओ कंटेंट जास्त आले, जी पुस्तकं गेली. किंवा लोक कमीत कमी याच्यात डिजिटल माध्यमातून कसं राहता येईल याच्याकडे जास्त प्रयत्न आहे. तर आपलं आता कामं किंवा जॉब्स ही त्या क्षेत्रात किंवा त्या अनुषंगाने असली पाहिजेत. आणि लोकांना काय पाहिजे की पीपल वॉन्ट मोर फ्री टाइम, मोर फ्रीडम, इक्विटी, ट्रान्सपरन्सी आणि दे वॉन्ट टू फील कनेक्टेड. तर यासाठी या अँगलनी विचार करून तुम्हाला काय जे योग्य वाटतं, कुठे तुमचं काम राहील, त्याप्रमाणे तुमचं रोल, मेथडॉलॉजी, स्टाईल ऑफ वर्किंग जे काय आहे ते तुम्हाला बदलायला लागेल. तेच म्हणजे आता आपल्या मते अपॉर्च्युनिटी काय आहेत या क्षेत्रामध्ये? ऑपॉर्च्युनिटी म्हणजे आता बऱ्याच म्हणजे जॉब्स आता कुठे वाढतील असं बघायला गेलं तर ऑब्व्हियसली डेटा अनालिसिस, रोबोटिक्स, AI, मशीन लर्निंग, ई कॉमर्स, बँकिंग म्हणजे ई बँकिंग ऑब्व्हियसली, मेडिकल सर्व्हिसेस, डेटा सिक्युरिटी, सायबर सिक्युरिटी शील्ड्स, ब्लॉकचेन्स किंवा क्रिप्टोकरन्सी, गव्हर्नन्स, ऑनलाईन एज्युकेशन, कंटेंट क्रिएशन, लोकल डिलिव्हरी सिस्टम्स, ड्रोन डिलिव्हरी, ऑटोमेटेड ऑर्डर प्रोसेसिंग, चॅटबॉट्स, ऑटोमेटेड क्लिनिंग, लॉजिस्टिक मॅनेजमेंट, IoT, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, ॲग्रिगेशन ऑफ ऑल द टाइप्स ऑफ. म्हणजे ॲग्रिगेशन म्हणजे आता तुम्ही बघाल की पूर्वी आपण हॉटेलला फोन करून बुकिंग करायचं, आता मेकमॅट्रिकवरनं किंवा ट्रिवागोवरनं किंवा असे बुकिंग करतो. किंवा इव्हन एअरलाईनचं बुकिंग पूर्वी प्रत्येक काउंटर टू काउंटर व्हायचं, आता म्हणजे आपण बघत पण नाही कुठली एअरलाईन आहे. मला वाटतं निनावी एअरलाईन आली तरी आपल्याला चालेल, मेकमॅट्रिकला पैसे दिलेत, मी इथून दिल्लीला जाणार आहे. तर सेकंड लेअर ऑफ बिझनेस म्हणजे हा टर्शरी बिझनेस क्रिएट होतोय, त्याच्यामध्ये खूप ऑपॉर्च्युनिटीज येतील. म्हणजे आता हॉटेल आणि एअरलाईन तर आपल्याला समोरचे एक्झाम्पल्स आहेत, पण आता
हे प्रत्येक लोकलाइज लेवलवरती होऊ शकतं. म्हणजे आता आपली मुलं कुठल्या शाळेत जातात त्याच्याऐवजी मी म्हणेन की अरे या शाळेत इंग्लिश चांगलं शिकवतात, या शाळेत हिंदी चांगलं शिकवतात आणि त्या शाळेत मराठी चांगलं शिकवतात, तर मी माझ्या मुलाला मिळेल मी कोर्स वाईज ऍडमिशन घेऊ शकतो का? तर लोकांचे असे विचार आता क्रिएट होतील आणि त्यासाठी मग तसे इंटरफेसेस लागतील कायम. म्हणजे एका शाळेत सगळं घेण्यापेक्षा नाही मला या शाळेतून शिकायचंय आणि सायन्स या शाळेतून शिकायचं, असंही लोकांची अपेक्षा वाढू शकतात पुढे, कारण आता आज ऑनलाईन आहे. तर म्हणजे अशा अँगलनी विचार केल्यावरती खूप ऑपॉर्च्युनिटीज तर खूपच आहेत. म्हणजे म्हणायला तितक्या ऑपॉर्च्युनिटीज किंवा सगळ्या सर्व्हिसेस ज्यांना ऑनलाईन प्रिफिक्स लावता येतो त्या वाढतच राहतील. राईट फ्रॉम ऑनलाईन एक्झाम्स, ऑनलाईन केवायसी, ऑनलाईन लिगल सर्व्हिसेस, ऑनलाईन डॉक्टर कन्सल्टेशन किंवा टेलिमेडिसिन, ऑनलाईन अकाउंटिंग सर्व्हिसेस, हे सगळ्याला पुढे ऑनलाईन एज्युकेशन ऑब्व्हियसली, तर सगळ्याला पुढे चांगले दिवस येणारच आहेत. कारण आता मला वाटत नाही की जो मेंटल ब्लॉक होता ऑनलाईन बद्दल किंवा फिजिकली प्रेझेंट राहायलाच पाहिजे याच्याबद्दलचा आता सगळ्या जगावरचा एकदम अचानक सगळ्यांनी डोळे उघडलेत. त्यामुळे आता खूप फरक पडेल. असं म्हटलं आता की साधारण 4 वर्षांनी डायरेक्ट लीप केलं टेक्नॉलॉजी, जी 4 वर्षानंतर असली पाहिजे ती आता बिकॉज ऑफ लॉकडाऊन ती थोडी पटकन आली. येस. शेवटचा प्रश्न भाई की तुमचं म्हणजे सिक्रेट बिहाइंड युअर सक्सेस. येस येस. की सिक्रेट बिहाइंड युअर सक्सेस. आणि मग 1-2 प्रश्न आलेत काही यांचे, ते आपण घेऊया. येस. म्हणजे ऑपॉर्च्युनिटीज कुठे वाढतील मध्ये मला थोडं सांगायचं वाटतं की आता वर्क फ्रॉम होम, नुसतं एक एक्झाम्पल घेतलं त्याच्यावरती आपण विचार केला ना, तर वर्क फ्रॉम होमच्या संदर्भातल्या किती ऑपॉर्च्युनिटीज आहेत. फॉर एक्झाम्पल की सपोर्ट सर्व्हिसेस, नेटवर्किंग, व्हर्च्युअल एक्झिबिशन्स, ऑनलाईन मार्केटिंग टूल्स, टास्क मॅनेजमेंट आणि फॉलोअप फॉर कंपनीज, फूड डिलिव्हरी, डिसेंट्रलाइज मॅन्युफॅक्चरिंग किंवा लीन फॅक्टरीज किंवा वर्क फ्रॉम होम रिलेटेड फर्निचर, किंवा आता जे फर्निचर बऱ्यापैकी इम्पोर्ट होतं, किंवा फोल्डिंग फर्निचर वगैरे, किंवा डॉक्युमेंटचे डिजिटल लॉकर्स किंवा इंटिग्रेटेड कॅलेंडर्स किंवा मीटिंग शेड्युलर्स, डेटा सिक्युरिटी, GDPR रिलेटेड सोल्युशन्स किंवा कंप्लायन्सेस किंवा एफिशियन्सी आणि परफॉर्मन्स मॉनिटरिंग फॉर पीपल हु आर वर्किंग फ्रॉम होम, किंवा असं बरेच. नुसते वर्क फ्रॉम होम मध्ये पण खूप ऑपॉर्च्युनिटीज वाढतील. आणि तुम्ही म्हणता की सिक्रेट बिहाइंड द सक्सेस म्हणाल तर सगळ्यात महत्वाचं काय पॉझिटिव्हिटी, नंतर ऑलवेज बिंग ऑनेस्टी सगळ्यात महत्वाचं आहे. कारण जसं आता मी म्हणालो LNT मध्ये मी बॉसला पहिल्या दिवशी नाही, 3-4 दिवशी जाऊन सांगितलं की हे जे मी काम करतोय ते मला वाटत नाही की मी लॉंग टर्म करू शकेन, आणि त्यांनीच मला मदत केली. म्हणजे कदाचित ते नसतं बोललो तर ती ऑपॉर्च्युनिटी मला मिळाली नसती. त्यामुळे योग्य कम्युनिकेशन किंवा जे काही इश्यूज आहेत, फेस युअर फिअर्स ऑलवेज, ऑनेस्टी, लिव्हिंग इन प्रेझेंट, कन्सिस्टन्सी किंवा डिटर्मिनेशन, हार्डवर्क, हे प्रत्येक वेळी पाहिजेच. आणि बस तेच सिक्रेट ऑफ सक्सेस म्हणजे काय, चॅलेंजिंग कामं घेताना त्यात मजा आली पाहिजे आणि पॅशनेट असलं पाहिजे, आपण कायम अडॅप्टेबल असलं पाहिजे. खूप सुंदर भाई. म्हणजे मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंख से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. हे तुमच्याकडे बघितल्यावर खरंच पटतं. कारण तुम्ही अतिशय वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे, कोणतंही चॅलेंज तुम्ही स्वीकारलेलं आहे, आणि सतत शिकत राहण्याची जी काही तुमची आवड आहे, म्हणजे त्याचा तुम्हाला बिझनेसला पण फायदा होतो, पण ती तुमची वैयक्तिक आवड सुद्धा आहे. एखाद दुसरा प्रश्न आपण घेऊया की ओके, एक प्रमोद गांधी यांनी विचारलं, यू आर गोइंग टू कंटिन्यू टू डू प्रोजेक्ट और तुमचं स्वतःचं कोणतं प्रॉडक्ट डेव्हलप करण्याचं तुमचं मानस आहे? मी आता सांगितलं तसं की आता इन्फ्रारेड थर्मामीटर बनवण्याचा प्लॅन चालू आहे. व्हेंटिलेटर थोडं लॉंग टर्म प्रोजेक्ट आहे, कारण व्हेंटिलेटर मध्ये जास्त कॉम्प्लिकेशन्स आहेत, थर्मामीटर थोडं सोपं आहे. तर त्याच्यामध्ये मी गव्हर्नमेंट फंडिंग आणि काही फायनान्सर्स, इन्व्हेस्टर यांच्या बरोबर डिस्कशन वगैरे चालू आहेत, कारण ते चालू आहे. किंवा असं बघायला गेलं तर ऍप्स मध्ये पण खूप आयडियाज येतात, सगळ्या काही इम्प्लिमेंट करू शकत नाही, तर पटकन शेअर करतो की म्हणजे जसं बघायला गेलं की मोस्टली आय फोकस ऑन प्रॉडक्ट्स, कारण की ते स्केलेबल असतात. धन्यवाद भाई. तर रोबोटिक्स
बोला बोला. तर रोबोटिक्स मध्ये काही आयडियाज आहेत माझ्याकडे. म्हणजे ऑब्व्हियसली मी सगळ्या काही इम्प्लिमेंट करू शकत नाही, पण तरी मी आयडिया सिलेक्शन आणि फिल्टरिंग करून ठेवलंय की रोबोट आता कुठे लागू शकतात. म्हणजे इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन आहेतच. म्हणजे कोबॉट्स म्हणजे जे रोबोट्स जे माणसांबरोबर काम करतात. तर आता तसे येतील थोड्या दिवसांनी. म्हणजे काही दिवसातच मला वाटतं डॉमिनोजची ऍडव्हर्टाइजमेंट येतील की आमच्याकडे फक्त डिलिव्हरीचं काम माणूस करतो, बाकी सगळं रोबोट करतो. कारण त्यांचंच काम खूप स्टँडर्डाइज आणि फिक्स आहे. तर पिझ्झा मॅन्युफॅक्चरिंग कॅन बी ऑटोमेटेड कम्प्लिटली, आणि ते युरोपमध्ये सुरू झालंय. आपल्याकडे येणं इट्स मॅटर ऑफ टाइम. तर त्याला कोबॉट्स म्हणतात की जे तुमच्या शेजारी बसून काम करतात आणि तुम्ही कंट्रोल करता. कोबॉट्सचं खूप महत्त्वाचं ऍप्लिकेशन म्हणजे आता रोबोटिक सर्जरी तुम्ही बघताय. डॉक्टर शेजारच्या रूम मध्येच असतो, पण डॉक्टरचा हात थरथरू शकतो, एखादा शिंक खोकला येऊ शकतं, तर त्याच्यामुळे खूप नुकसान होऊ शकतं. तर ते रोबोटला तुम्ही मॅनेज करून ठेवलेलं असतं आणि ऍक्युरेटली पोझिशन करू शकता तुम्ही. तर ते आहे की प्रिंटिंग, पॅकेजिंग, लॉजिस्टिक वेअरहाऊसेस, कुरिअर सर्व्हिसेस, डिफेन्स आणि बॉम्ब डिफ्युजल म्हणजे ते एक रोबोटिक स्टँडर्ड ऍप्लिकेशन आहे. किचन वर्क, फ्लोअर क्लिनिंग, टी कॉफी वेंडिंग मशीन, जे आता ऑलरेडी आपण वेंडिंग मशीन म्हणतोच आहे. आता मला वाटतं वेंडिंग मशीन आता मल्टिपल क्षेत्रात येतील. प्रत्येक क्षेत्रात वेंडिंग मशीन, प्रत्येक प्रॉडक्टसाठी वेंडिंग मशीन पॉसिबल आहे. नंतर पिक अँड प्लेस डिव्हायसेस किंवा डेंजरस एरियाज, किंवा आता जी मिनिमल टास्क आहेत की जी रोज करून काय कंटाळा येतो, आवडत नाही, क्लिनिंग, गार्बेज टेकिंग किंवा गार्बेज किंवा गार्डनिंग किंवा ऍग्रिकल्चर सपोर्टसाठी खूप रोबोट्स येतील थोड्या दिवसात. रोबोटिक्स हे ऍज अ फील्डमध्ये पण खूपच स्कोप आहे. म्हणजे कार क्लिनिंग, ऑटोमेटेड कार क्लिनिंग, पेट्रोल फिलिंग. गाडी पर्टिक्युलर पोझिशनला लावल्यानंतर माणूस फक्त तिथून नॉझल उचलतो आणि पेट्रोल भरतो. तर त्याच्याऐवजी ते ऑटोमेट करता येईल. रोटी मेकिंग, पिझ्झा मेकिंग, जसं मी सांगितलं, केक बिस्किट मेकिंग, एरोप्लेन क्लिनिंग, हे पण खूप मॅनपॉवर किंवा लेबर इंटेन्सिव्ह काम असतं. शिप लोडिंग अनलोडिंग आता बऱ्यापैकी क्रेन्स वरती व्हायला लागलं, पण क्रेन सुद्धा आता ऑटोमेट होतील. म्हणजे कदाचित एक माणूस 5 शिप्स एका वेळेला अनलोड करू शकतो. किंवा बँकेत आता गेल्यावरती आपण प्रत्येक दरवाजाला हात लावतो. तर साध्या साध्या गोष्टी की एअरपोर्टला ऑटोमॅटिक दरवाजे असतात, थोड्या दिवसातच बँकांमध्ये दरवाजे यायला लागतील. तर त्यामुळे ऑटोमॅटिक दरवाजा बनवणाऱ्या कंपनीला अगदीच बूमचं रिक्वायरमेंट येणार आहे. तर अगदी असे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये पण खूप ऍप्लिकेशन्स निघतील तसेच. किंवा आता ट्रॅफिक हवालदार फक्त 4 अँगलनी हात फिरवत असतो, त्याच्याऐवजी आपण रोबोट ठेवून कुठलाही माणूस खाली बसून फक्त 4 बटणं दाबणारा असेल, ते ही थोड्या दिवसात आपल्याला बघायला मिळणार. जसं हॉस्पिटलमध्ये मेडिसिन डिलिव्हरी वगैरे, डिलिव्हरी ड्रोन्स हे वेगळं ऍप्लिकेशन आहे. तसं आता एआय आणि मशीन लर्निंग मध्ये पण खूप म्हणजे आता दुसऱ्या फील्डमध्ये येतो की तिथे पण त्याचे तेवढेच ऍप्लिकेशन्स आहेत जे आता मी शिकतो. की आता रिकमेंडेशन, किंवा आपण नेटफ्लिक्स बघतो तेव्हा आपल्याला रेकमेंड होतं की कुठली सिस्टीम वापरली पाहिजे, किंवा कुठले मूवी तुम्ही बघा, किंवा रिकमेंडेड फॉर यू असे प्रॉडक्ट्स येतात. त्या रेकमेंडेशन साठी तुम्ही पर्सनॅलिटी मॅपिंग करता. दॅट इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तिथे कोणी मागे माणूस बसून आपल्याला सजेस्ट करत नाहीये. पण किंवा आता मेडिकल ऍप्लिकेशन, लिगल सर्व्हिसेस, प्रेडिक्टिव्ह गोष्टी ज्या आतापर्यंत आपण गेसवर्क वरती करतो ऍज अ ह्युमन बिंग किंवा इंटेलिजंट ब्रेन, त्या ए आणि मशीन लर्निंग मध्ये जातील. जसं पीपल काउंटिंग इन पर्टिक्युलर एरिया, किंवा व्हेकल आणि ट्रॅफिक कंट्रोल, किंवा व्हॉइस कंट्रोल होम ऑटोमेशन. आता तुम्ही बघताय बऱ्यापैकी अलेक्सा आणि गुगल आपल्याकडे आलेले आहेत, किंवा त्या व्हॉइस कंट्रोलने आपण बेसिक इन्फॉर्मेशन कंट्रोल करतो. थोड्या दिवसात लाईट, पंखे, टीव्ही चॅनल्स, एसी सगळंच आता ते अलेक्सा आणि गुगलवरचं कंट्रोल होईल. पण याच्याबरोबर गुगल बॅकएंडला ही माहिती गोळा करते की कोण माणूस कुठल्या टाईपचे प्रॉडक्ट वापरतोय, आणि त्यामुळे तो कुठल्या टाईपचा कस्टमर आहे, आणि मग ते आपल्याला प्रॉडक्ट त्याप्रमाणे रिकमेंड केले जातात. तर हा त्यांचा बिझनेस मॉडेल आहे. तर फ्रॉड डिटेक्शन म्हणजे अॅनोमली डिटेक्शन, म्हणजे तुमच्या क्रेडिट कार्डवरनं पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शन झाल्यावरती किती हे ट्रान्झॅक्शन योग्य की अयोग्य, कारण बँक प्रत्येक ट्रान्झॅक्शन मॉनिटर करत नाहीये. त्यांनी तसे टूल्स बनवलेले असतात की कुठलं ट्रान्झॅक्शन त्याच्या नॉर्मल रूलपेक्षा बाहेर जात आहे. त्याला अॅनोमली डिटेक्शन म्हणतात, किंवा फ्रॉड डिटेक्शन, किंवा स्पॅम फिल्टर्स. आता तुम्ही जीमेल ओपन केल्यावरती तुमचे काही मेल तुमच्या इनबॉक्स मध्ये जातात, काही मेल स्पॅम मध्ये जातात. तर ते डिसिजन घेण्यासाठी पण टूल्स बनवलेले आहेत. तर ते सगळे मशीन लर्निंगचे एक्झाम्पल्स आहेत. किंवा इमेज प्रोसेसिंगचे खूपच एक्झाम्पल्स आहेत. म्हणजे आता मी सुद्धा OCR वरती काम केलंय, म्हणजे ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्निशन. म्हणजे गंमत अशी झाली की एक कंपनी होती, त्यांनी ते कॅलेंडर्स बनवत होते. त्यांना फार्मा कंपनीकडून ऑर्डर आली की आम्हाला 10,000 डॉक्टरसाठी कॅलेंडर बनवायचे आहेत विथ नेम. प्रिंटिंग करताना प्रिंट करून झाले, एन्व्हलप दुसरीकडून प्रिंट करून आले. पण आता 28 डिसेंबरला त्यांनी मला फोन केला होता की अरे आम्हाला 31 डिसेंबर पर्यंत नवीन वर्षाचे कॅलेंडर पोचवायचे आहेत,
आमच्याकडे 2च माणसं आहेत, पण 10,000 एन्व्हलप्स आणि 10,000 कॅलेंडर्स पडलेत आणि आम्हाला ह्या जोड्या लावून पाहिजेत की आता हे शोधत बसणं शक्य नाहीये. कारण भाई आवाज नाही येते आपला. आवाज नाही. भाई आवाज नाही येते आपला. त्यांचा नेटवर्कचा काहीतरी इश्यू झालेला आहे वाटतं आणि स्टँड स्टील आहेत. पुन्हा जॉईन झालेत. हॅलो, हा येतोय आवाज आता. येस, मी बोलत राहिलो, मला कळलं नाही की कधी डिस्कनेक्ट झाला. तर मी तेच OCRचं एक्झाम्पल देत होतो. तसं मी पीपल काउंटिंग साठी इम्प्लिमेंट केले होते एक मेथडॉलॉजी की एका फोटोमध्ये किती लोक आहेत, त्याचं फेस डिटेक्शन आणि फेस डिटेक्शन बेस्ड अटेंडन्स एक नवीन ऍप्लिकेशन आहे. त्याच्यावरती आमचं काम चालू आहे, एक प्रोजेक्ट पूर्ण झालाय. नंतर तसेच आता ऍपसाठी खूप आयडियाज आहेत. म्हणजे काय ऑनलाईन पेमेंट वगैरे तर माहितीच आहे, म्हणजे ई-कॉमर्स, ब्लॉकचेन, राईड शेअरिंग, गिफ्टिंग, मॅट्रिमोनी, कन्सल्टेशन, म्हणजे प्रत्येक फील्डमध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने ऍप बनवता येतात. AR VR टूल्स, म्हणजे ऑटोमोबाईल मध्ये बघितलं तर आता पूर्वी एका पेट्रोलच्या गाडीमध्ये साधारणपणे 30,000 मेकॅनिकल कॉम्पोनंट्स असतात. आता इलेक्ट्रिक व्हेकल आल्यानंतर ते 1200 ते 1500च्या रेंजमध्ये राहणार आहेत. त्यामुळे त्याचा मेंटेनन्स आणि इन्शुरन्स या दोन्ही गोष्टींची गरजच निघून जाईल. तर असे काही गोष्टी आहेत म्हणजे ज्याचा फ्युचरचा विचार केला तर खूप बनवता येईल. किंवा अगदी जॉब सर्च, व्हिडिओ एडिटर, स्कूल एक्झाम्स, कॅश मॅनेजमेंट, नंतर ऑनलाईन इन्व्हिटेशन्स किंवा चॅटबॉट्स तर खूपच वाईडली यूज ऍप्लिकेशन आहे. किंवा ऑटोमेटेड कार पार्किंग, इमर्जन्सी कॉल, मेडिकल डेटा रेकॉर्ड्स यासाठी ऍप बनवणे, असे खूप एल्डरली सपोर्ट ऍप. म्हणजे आता बरेच लोक आहेत जे फॉरेन मध्ये आहेत, आई वडील घरी एकटे असतात, त्यांना मग असे काही ऍप्सची गरज असते. तर किंवा गेमिंग पण खूप मोठं क्षेत्र आहे. म्हणजे मी सध्या स्वतः गेमिंग मध्ये काहीच काम करत नाही, पण गेमिंग ऍप्स हे पण एक प्रचंड मोठं क्षेत्र आहे. ज्यांना काम करायचा इंटरेस्ट असेल किंवा इच्छा असेल त्यांनी नक्की करावं. अगदी साधं म्हणजे एअरपोर्टवरती गेल्यावर आता बोर्डिंग पास रिप्लेस होण्यासाठी पण ऍप जर निघाले तर लोकांचं पेपर प्रिंटिंग टाइम वाचेल. आणि एअरपोर्टवरती गेल्यावर 2 मिनिटं वाचली तरी प्रत्येकाला आवडेलच. किंवा ट्रान्सलेशन अगदी सोपं, म्हणजे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आणि ट्रान्सलेशन याच्यासाठी पण ऍप गरजेचे आहेत. AI कॉम्बिनेशन आणि ऍप हे खूप डिमांड मध्ये असेल पुढे. खूप काय काय म्हणजे मला वाटतं आपण प्रश्न घेऊया किंवा बस एवढाच प्रश्न होता भाई. धन्यवाद, खूप सुंदर. ते तुमच्याकडनं बरंच काही शिकण्याचं आहे. ती तांत्रिक ज्ञानाबरोबरच तुमची जी काही शिकण्याची, सतत नवीन शिकण्याची जी काही आवड आहे ना, ती खूप सुंदर. हॅट्स ऑफ टू यू. सतीश भाई, ओव्हर टू यू. येस, मला जरा अनम्यूट करा. अनम्यूट आहात. हा, आजचा या डायमंड पराग भाई त्याने अतिशय सुपर, अद्भुत, अविस्मरणीय अशी सुंदर प्रकारे आपल्या सगळ्यांना माहिती दिली आणि खूपच म्हणजे 1.5 तास कसा गेला हे कळलं नाही. आपण जरा कॉम्प्युटरच्या युगामध्ये होतो. मित्रांनो, आपल्या घरी एक साधा रोबोट असतो बघा. बऱ्याचशा तुम्हाला आठवत असेल, बऱ्याचशा लोकांच्या घरी असेल की सोसायटीमध्ये पाण्याची टाकी असते खाली आणि वर ओव्हरहेड टँक्स असते. ज्या वेळेला ओव्हरहेड टँक भरते त्यावेळेला ऑटोमॅटिक पंप बंद पडतात. म्हणजे एक रोबोटचं साधं उदाहरण किंवा परागबाईंनी सांगितलं की बँकेचे काही
निवडायचं हा एक चांगला बिझनेस आहे. अनेक बिझनेस मध्ये त्यांनी सुचाव केला आणि त्याप्रमाणे आपण ॲप्स बनवावे असं त्यांनी इनडायरेक्टली आपल्याला सजेस्ट केलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला कधी असा ॲप करायची इच्छा झाली, ॲप बनवायची इच्छा झाली आणि त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आले तर हक्काने तुम्ही फोन करा. ते आपले डायमंड आहेत आणि म्हणूनच मला म्हणायचंय की आम्ही ह्या लोकांना डायमंड असं का नाव दिलं. डायमंड बिहाइंड द कर्टन हे मिशन आपल्याकडे प्रत्येक दिवसेंदिवस अतिशय उत्तम प्रकारे चाललेलं आहे. आजच्या या कार्यक्रमाबद्दल ज्यांना कोणाला फीडबॅक द्यायचे असतील त्यांनी डायमंड 1 डायमंड 2 या ग्रुपवर जरूर फीडबॅक द्यावे, जेणेकरून आमच्याकडे जे मुलाखत देणारे आणि घेणारे असतात त्यांना अतिशय उमेद वाढते. नितीन भाई, तुम्ही सुद्धा अचानक हे काम जबाबदारी आजचे 2 तासाची असताना 2-3 तास असताना मी तुम्हाला म्हटलो की ही जबाबदारी तुम्ही स्वीकाराल का, आणि तुम्ही ती आनंदाने स्वीकारलीत आणि परागला बोलतं केलं की असं वाटत होतं की अजून थांबू नये, परागने काय काय नवीन गोष्टी सांगाव्या. कारण या ठिकाणी बरेचसे कॉम्प्युटर नॉलेज असलेली मुलं तुमचं बोलणं ऐकतायत. त्यामुळे आम्हाला सुद्धा बरं वाटलं की हा कार्यक्रमाचा जो उद्देश आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे आहे. तुम्ही जे मँगो मध्ये प्रोसेसिंग प्लांट टाकलात पहिल्यांदी, भारतीय आंबा आणि एक्सपोर्ट क्वालिटी जो अमेरिकेला बंद झाला होता तो चालू करून दिलात आणि तो सुद्धा संपूर्ण प्लांट विदाउट ह्युमन टच अशा प्रकारे आंब्याचं प्रोसेसिंग तुम्ही केलं. किंवा कित्येक तुम्ही आयडिया दाखवल्यात. तुम्ही जो व्हिडिओ दाखवलात की डायमंडला पैलू कसे पाडायचे, या प्रोग्राममध्ये सुद्धा तुमच्यासारखे जे डायमंड्स आहेत ते नितीन भाई तुमच्या मुलाखतीद्वारे पैलू पाडतात आणि तुम्हाला बोलतं करतात. समाजाच्या समोर हे डायमंड येतात, आम्हाला अभिमान वाटतो. मित्रांनो, या तुमचं आज नितीन भाई आणि पराग भाई या दोघांनी अतिशय उत्कृष्टपणे या कार्यक्रमाचं जे काही गप्पा योजल्या, गप्पाष्टक आपल्या समोर झाली, या दोघांचा आम्ही आभार मानतो. आणि त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचं जे अँकरिंग केलं मधुरा शेट्टींनी ते सुद्धा चांगलं केलं, सुद्धा आभार मानतो. उद्या कोणता कार्यक्रम आहे तर तुम्हाला हे सर्वसाधारण सगळ्यांना कल्पना आहे. उद्या रविवार आहे, 6 सप्टेंबर आहे, संध्याकाळी 5 वाजता आपण भेटणार आहोत आणखीन एका डायमंडला. तो डायमंड आपल्या इंडस्ट्रियल एरिया महाड, हे आपली जरा राजकीय आपल्याला म्हणायला हरकत नाहीये, अशा ठिकाणी तो आहे, त्याचं कार्यरत तिथे आहे. आणि त्याची मुलाखत आपल्या समाजातले बहुतेक बोलकं व्यक्तिमत्व आहे की ज्याची चर्चा सुधीर भाई ज्या वेळेला कुठल्याही कार्यक्रमाचं अँकरिंग करतात किंवा कुठल्याही कार्यक्रमाचं सूत्रधार त्यावेळेला सुधीर भाईंच्या अक्षरशः सरस्वती वाहत असते. हे म्हटलं तर वागवा म्हणणार नाहीये. तर सुधीर भाई मुलाखत घेणार आहेत. आपले डायमंड जे आहेत अशोक नरोत्तम तलाटी यांची, आणि ती अतिशय मार्गदर्शनीय ठरणार आहे. आज या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहात, तुमच्या सगळ्यांचे आभार. उद्या आपण भेटूया, परंतु एक लक्षात ठेवा, कोरोना सगळीकडे जास्त प्रमाणात होत आहे, त्यामुळे उद्या सुट्टी आहे, आज सुट्टी आहे, तर उद्यापर्यंत घरीच राहा. कृपा करून बाहेर जाऊ नका आणि स्टे होम, सेफ होम. ओके, थँक्यू व्हेरी मच पराग भाई आणि नितीन भाई. आता कार्यक्रम संपला असं या ठिकाणी मी जाहीर करतो. धन्यवाद सगळ्यांना.